पुष्पा पार्कमध्ये माझे माझे काका होते. पुढं गटर होती, गटार मोठी. मुंबईत गटरी असतात हो. पुष्पा पार्कला. तर त्याच्यावरती असं प्लॅटफॉर्म टाकलेलं, म्हणजे फळ्या टाकल्या होत्या. त्याच्यावर कॉट, अँगलच्या कॉट त्याच्यावर झोपायचो. मी आत्तापर्यंत अजूनही एकही नवीन कार घेतलेली नाही. आत्ता सुद्धा सेकंड हँड कार आहे मला. अहो, डेड बॉडी एकाने आणली, बाप. लगेच ऍडमिट करा म्हणून, गुंड सगळे आले. मी आय वॉज व्हेरी स्ट्रॉंग. मी चेक करून मग ऍडमिट करा म्हटलं. आणि तरी तशी ढकलत लिप पाशी नेली, नथिंग डे म्हटलं, मी रजिस्टरच करणार नाही. अँड दॅट वॉज डेड बॉडी. पहिला दवाखाना सुरू करताना हो. झोपडपट्टी जवळची जागा का निघली? नाही, पहिला दवाखाना माझा झोपडपट्टीत नव्हता. तुम्हाला एक स्टोरी मी सांगितली आहे, त्यात हाकलून दिलंय मी एका डॉक्टरला. मी तर फॅको मशीनचं लिगसी म्हणून मशीन आहे, ते 29 लाखाचं मशीन मी 1997 साली घेतलं. म्हणजे त्यावेळी अख्ख्या भारतात चौघांकडे होतो. तेव्हा आय एम नोन टू एव्हरीबडी ऑप्थॉल्मॉजिस्ट. सांगलीत कोण घेतलं म्हणून मी स्वच्छ सांगितलं, मला जमणार नाही म्हटलं, मला नाक पुसायला वेळ नाही म्हटलं फार. पण मग पुढं मी पण म्हटलं, पण मिटिंग घेतली, म्हटलं स्किन बँकेसाठी करायचं. आता मी एवढं म्हणतो, बरं म्हटलं, मग कोणाकडे जाऊया? म्हटलं राजू गडावतकडे जाऊया, शेजारी. तर लहानपणापासून आम्हाला माहितीच आहे. त्याला फोन केला, म्हटलं तुझ्याकडे पैसे मागायला येणार आहे, म्हणजे ताका दोन भांडं कशाला पाहिजे, मी क्लिअर सांगणार. मग नाही म्हटलं, मीच येतो डॉक्टर. तो आला, तो म्हटलं मला वेळ नाही. म्हटलं काय पाहिजे तुम्हाला? पैसे पाहिजे. म्हटलं किती तू देशील तेवढे? 5 लाख देतो म्हटलं. 5 देतो म्हणा. मी 5 लाख देतो. ज्या घरची स्त्री शहाणी ते घर वर जातं. ज्या समाजातली स्त्री शहाणी तो समाज वर जातो. आणि ज्या राष्ट्रातली स्त्री शहाणी, हुशार नव्हे शहाणी, तो समाज, ते राष्ट्र वर. त्याला कुबलर रॉस मॉडेल म्हणतात. कुबलर रॉस म्हणजे काय? कुठलाही स्ट्रेस आला त्याला 5 थिंग्स विच आपलं. शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही उपक्रम राबवले, त्याबद्दल काय सांगू शकता? जबरदस्त. तुम्हाला सांगतो कसं झालं की मी डोळ्याचा डॉक्टर आहे. आपल्याकडे शेतकरी बिचारे शेतात काम करतात, गॉगल बिगल काही लावित. की एलिझाबेथ ब्लॅकबर्न हिनं सिद्ध केलं, इम्युनिटी वाढवायची असेल तर त्याला 4 फॅक्टर्स: डाएट, एक्सरसाइज, स्लीप अँड हार्मोनियस थिंकिंग, प्रार्थना. आय टेल यू, तिथं 75,000 संभळलेले वाटले. रोटरी फोटोज आहेत सगळे. मला वाईट इतकं वाटलं. तिथला दूधवाला यायचा आमच्याकडे, मी फॉलोअप करायचं. त्याने 1 महिन्याचा याला, साहेब ने वाटलाय बरोबर आहे, निम्म्याने इकले म्हणला, इकले दारू प्यायचे. कॅन यू इमॅजिन? बऱ्याच इंटरनॅशनल देशातनं सुद्धा शिकायला येतात आणि भारतातली येतात. इंटरनॅशनल जे येतात म्हणजे अमेरिका, इंग्लंड, बल्गेरिया, रुमानिया, फ्रान्स, जर्मनी, इकडचे लोक आपल्याला शिकायला असतात, सर्जरी शिकायला येतात. गॅलरीत झोपायचं लिटरली. नमस्कार, साधं सरळ या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शूट करतोय आपला पुढचा पॉडकास्ट आणि आपल्याला लाभलेले गेस्ट आहेत जीवनविद्या मिशनचे माजी अध्यक्ष, सांगली महानगरपालिकेचे ब्रँड अँबॅसेडर, नंदादीप नेत्रालयाचे अध्यक्ष आणि रोटरी क्लब स्किन बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दिलीप पटवर्धन सर. आज सरांच्या प्रवासाबद्दल आपण अधिकाधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांचे अनुभव, त्यांना आजपर्यंत वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात मिळालेलं त्यांनी दिलेलं योगदान याबद्दल जाणून घेऊन चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. साधं सर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आपण इंट्रोडक्शन बेसिक झालेलं आहे आमचं, आता डायरेक्ट आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करू. चालेल. तुमचं बरंच शिक्षणानिमित्त किंवा सुरुवातीच्या कामानिमित्त बाहेर राहणं भरपूर झालं, तर हॉस्टेल लाईफ किंवा घरापासून लांब राहण्याचा अनुभव काय शिकवतो? खरं सांगू तर मी बाय चान्स पुण्याला गेलो, कारण आमची परिस्थिती नव्हती एवढी चांगली. माझे वडील टीचर होते आणि त्या काळात शिक्षकांना पगार नव्हते आणि माझ्या 2 बहिणी अजून शिकायच्या होत्या. तर मी मेरिटमध्ये आल्यामुळे मला मिरज मेडिकल ॲडमिशन मिळत होती. बरोबर. पण योगायोग असा की मिरज मेडिकलचे डीन शिरोडकर म्हणून होते आणि माझे वडील स्पोर्ट्सचे टीचर असल्यामुळे त्यांच्या इंटर कॉलेज मॅचेस व्हायच्या ना, त्या ओळख होती त्यांची. हे सायन्सचे डे. तर त्यांनी मला तिथे वडिलांना बघितलं, म्हटलं इकडे म्हटलं कशाला आलाय? म्हणजे चिरंजीवी ॲडमिशन आहे. आणि त्यांनी बघितलं, अरे एवढा मेरिटमध्ये 15वा युनिव्हर्सिटीत होतो त्यावेळी, त्याला पुण्याला मिळते ॲडमिशन, तर तुम्ही मिरज मेडिकलला कशाला येतात? तर मिरज मेडिकलचा डीन तसं सांगतोय. आणि त्यांनी माझा फॉर्म काढून ते बदलून टाकला. हो, माझ्या वडिलांना घाम फुटला अक्षरशः. पैसे काढायचे कुठनं? पण आता डीन तुझ्यामुळे काय बोलणार? त्यामुळे अशा रीतीने मी बीजे मेडिकल पुण्याला गेलो. नाही तर मिरजेला मी घरी राहिलो असतो ना आरामात, आणि खर्चही कमी झाला असता. मग पुण्याला गेल्यावर मग तुला तिथं कशी गंमत झाली सांगतो. काय असते, स्वभावाचा असतो भाग. तिथं हॉस्टेल मिळायला पाहिजे ना, हॉस्टेलला स्वस्त असतं त्या मानाने. बाहेर राहणं आमच्या परवड्याचं बाहेरच होतं, परवडण्याच्या पलीकडे होतं. पण हॉस्टेलला गेलो, माझा शेवटचा नंबर होता हॉस्टेलला ॲडमिशन मिळायसाठी. काय बघा, तिथं सरनाईक नावाचा माझा एक माझ्यापेक्षा मागं होता एक क्रमांक,
आणि तो मला येऊन भेटला. म्हणला की त्याचे आई वडील कोयने भूकंपात गेले होते, इंजिनियर होते ते. तो म्हणला माझे आई वडील दोघेही गेले होते आणि मला हॉस्टेलला मिळालं तर बरं होईल. मग मी नंबर सोडला, त्याला मिळणार होतो. मी त्याला माझा नंबर देऊन टाकला. अहो देऊन टाकायला माझ्याकडे कुठं काय होतं, पण त्या भावनेत मी देऊन टाकला त्याला नंबर आणि त्याला हॉस्टेल मिळालं. आणि मी माझ्या एका नातेवाईकांकडे नातू बघत राहिलो, गॅलरीत झोपायचो मी लिटरली. आणि बोन सेट असतो आम्हाला, तो तिथे बाहेर काढायचा. रिलेटिव्ह बोन सेट, माणसाचं बोन सेट कसं काढणार. त्यामुळे 6 महिने मी बाहेर काढला. सायकलने जायचो मी. 3 किलोमीटर आमचं लांब होतं, स्टेशन जवळ आहे आमचं मेजिकडे. जायचं यायचं मधल्या सुट्टीत परत यायचं, 3 किलो परत येऊन परत जायचो. असं मी 12 किलोमीटर सायकल. नंतर मला 6 महिने हॉस्टेल मिळालं. हॉस्टेल मिळालं तर फायदा झाला, म्हणजे प्रवास वाचला. पण जेवायला कसं होतं, मेसमध्ये चांगलं नाही मिळायचं आणि जवळ काही हॉटेल्स होती. त्यावेळी कसं होतं, 60 रुपयाला महिना होता हॉस्टेल आपल्या हॉटेलमध्ये. कारण माझं टोटल बजेट 130 रुपयाच्या आत बसवायचं होतं. सगळं हो, सगळं इन्क्लुडिंग एव्हरीथिंग. मग ते जेवण इतकं काय असायचं, चांगलं नसायचं, पण आम्हाला परवडत नव्हतं. मग आम्ही पब्लिक गेस्ट हाऊस म्हणून एक होतं, तिथं होतो. दुसरं नटराज म्हणून. अशा रीतीनं आम्हाला अन्न चांगलं मिळालं. प्रकृती नेहमी बिघडायची, पण आम्ही काय ससून हॉस्पिटलमध्ये आमचं असल्यामुळे बीजे मेडिकल सारख्या आम्ही गोळ्या खायचो, फुकट असायचं ना आम्हाला. पण प्रकृती चांगली नसायची, आपली तब्येत चांगली. आणि मग हॉस्टेलमध्ये एक चांगलं झालं, लोकांची ॲडजस्ट कसं करायचं ते कळलं की शेवटी आम्ही 3 पार्टनर होतो. मग प्रत्येकाचं ॲडजस्ट. आता आमच्या हॉस्टेलमध्ये गंमत सांगतो, मला सकाळी उठायची सवय आणि हॉस्टेलमध्ये सगळ्यांना जागायची सवय असते. अख्ख्या हॉस्टेलमध्ये 400-500 मुलं होती सगळी, फर्स्ट टू लास्ट एमएस. आम्ही फक्त 6 रूममध्ये सकाळी 4ला माझा लाईट असायचा आणि बाकीचे जे लोक 2 वाजेपर्यंत जागे असायची. मी संध्याकाळी लवकर झोपायचो, मला लवकर झोपायची सवय होती, घरची सवय. 8-9ला मी. असे अनुभव खूप आहेत हॉस्टेलमध्ये. मग कसं आमच्याकडे परिस्थिती नव्हती, अनुभव किती सांगोल तेवढे थोडे आहेत. तर माझ्यामध्ये कारण काय होतं, मला खेळायची आवड. सेकंडली मी इथं खूप चांगलं पोहायचो, मी अजूनही पोहतो, रोज 45 मिनिटं पोहतो डेली, लास्ट 45 इयर्स. आणि कॉलेजमध्ये वॉटर पोलो टीम आमची चांगली होती. मग बीजे मेडिकल टीम म्हणजे अगदी विनर होती. तर काय झालं, आमच्याकडे 3rd इयरला अभ्यास खूप असतो. मग 3rd इयरला ती टीम कॅन्सल गेली, मुलं आली नाहीत वॉटर पोलोला. मग 2nd इयरची आम्हाला त्यामध्ये रिलीज. तर पोहायला कोणाला येतं, क्रायटेरिया काय, पोहायला येणं अर्धा तास. आपण तर काय, आम्ही तात्यासाहेबच्या विहिरीत पोहायला जायचो इथं, म्हणजे बशी तुकडे टाकून उडी म्हणून असले आम्ही तयार, आणि स्टॅमिना होता. मग आम्ही घेतलं. मी वॉटर पोलो इंटर कॉलेज खेळलेलं आहे विजय मेडिकलचं. आणि बॅडमिंटन इच्छा, पण पैसे कुठे आहेत ट्राय करायला. मग गरगेट नावाचा मित्र होता, तो आता मोठा फिजिशियन आहे कराडला, अविनाश. त्याला खेळायला कुणी यायचं नाही, पण सगळा अभ्यास. मला खेळ बीड आवडायचा. मग तो मला हाक मारला की निघालो, कारण त्याची शटल, त्याची रॅकेट आणि बीजे मेडिकलचं. असं आम्ही बॅडमिंटन भरपूर खेळलो. मग थोडक्यात एकही पैसा न खर्च करता करायचो. शिक्षण सुरू असताना तसंच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना अनेक हॉस्पिटल्समध्ये, नामांकित हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला सेवा देण्याची संधी मिळाली. म्हणजे KM असेल, नायर हॉस्पिटल असेल, किंवा अगदी नानावटी असेल, कुपर हॉस्पिटल. कुपर हॉस्पिटल. हा सगळा प्रवास कसा होता आणि यातल्या प्रत्येक ठिकाणी नवीन काय शिकायला मिळालं? आता सांगतो गंमत. कसं असतंय की ज्यांचे वशिले असतात ना, त्यांना लगेच सगळं मिळतं. आम्ही रिझर्वेशन पण नाही आणि वशिला पण नाही. आय कॅन टेल यू, पुण्याला काय झालं, आम्हाला 1 वर्ष बॉन्ड असतो MBBS झालं कंपल्सरी. आणि मला नोकरीची गरज, कारण वडिलांची सर्व्हिस संपत आली होती, 5-7 वर्षच राहिली होती. तर मग मेडिकल ऑफिसर पोस्ट मिळाली आणि त्यावेळी 1200 रुपये मिळायचे मेडिकल ऑफिस पोस्टला. मिळालं तर खूप छान. मग म्हणून आम्ही इंटरव्ह्यूला गेलो, पण सगळ्या पोस्ट रिझर्व्ह कास्टला गेल्या, BC OBC. मिळालं नाही आम्हाला पोस्ट. वाईट वाटलं, पण कसं असते, बून इन डिस्गाईज. फायदा काय झाला, न मिळाल्यामुळे 2 गोष्टी झाल्या. मी इंटरव्ह्यूला अपिअर झालो, नाही मिळाला, तेव्हा बॉन्ड फ्री झालो, कारण सरकारने मला जॉब दिला नाही, आमचा काय संबंध नाही. दुसरं, त्यामुळं मी इतकी जिद्द घेतली होती की आपण काहीतरी करायचं. कारण मी इंटर्नशिपमध्ये सांगलीला होतो. मी ऑप्थॅल्मॉलॉजीला कसं गेलो बघा गंमत. आपल्या इथं बाहेरचे परांजपे होते, पण ते MS नसल्यामुळं त्यांना ऑनरी पोस्ट मिळत नव्हती. डॉक्टर लिमये होते, ते MS, पण त्यांना कंटाळा त्यांनी सोडून दिली पोस्ट. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलला ऑप्थॅल्म डिपार्टमेंटच नव्हता. आणि मी त्यावेळी ह्याला असायचो कॅज्युअल्टीला. अहो, डोळ्याचे पेशंट ऑपरेशन आम्ही पाठवायचो, प्रायव्हेटला पाठवायचो पेशंट. आणि ससूनला आमचा डिपार्टमेंट होता. म्हटलं ऑप्थॅल्मॉलॉजी स्कोप आहे चांगली, म्हणून मी ऑप्थॅल्मॉलॉजी घेतलं. पण ते मिळेल कसं,
वशिला नाही, काही नाही, फक्त मेरिट. आणि पुण्यामध्ये 4 रजिस्ट्रेशन होती, 3 BCOBCला होती आणि 1 ओपनला होता. ओके तो ओपनला दुसऱ्याला मिळाला, तो सर्जित पहिला होता त्याला मिळाला. ओके मग मुंबईला गेलो. मुंबईला काही सोय नाही. माझे 2 काका म्हणजे एक मिलमध्ये काम करत होते, टाटा मिलमध्ये, एक पोस्टात काम करत होते. सगळे लोअर, म्हणजे अगदी काय म्हणायचं त्याला, मिडल क्लास फॅमिली सगळी. लोअर मिडल क्लास. म्हणजे एका खोलीत राहायची, त्याला मागं काही सोय नसायचं. अशा ठिकाणी माझे सगळे दोन्ही काका, त्यांच्यावर जायचं ते बाहेर झोपायचं. मग म्हणजे पुष्पा पार्कमध्ये माझे काका होते. पुढं गटर होती, गटार मोठी. मुंबईत गटरी असतात हो. पुष्पा पार्कला. तर त्याच्यावरती असं प्लॅटफॉर्म टाकले, म्हणजे फळ्या टाकल्या होत्या. त्याच्यावर कॉट, अँगलच्या कॉट, त्याच्यावर झोपायचो मी. आणि तुम्हाला मी अनुभव सांगतो, नंतर वास येत नाही. मरतात आपले. असं मी राहिलो तिथं. का तर जॉब शोधायला. मी वणवण संपूर्ण मुंबईत चालत फिरलेलो आहे. आम्ही काय करायचो त्यावेळी, झेरॉक्स असं काही नव्हतं. बरोबर. टायपिंग करायचं खाली कार्बन घालून मार्कलिस्टा. अरे बाप. आणि प्रत्येक सबर्बला कुठलं हॉस्पिटल आहे, मेडिकल कॉलेज आहे. मग मेडिकल कॉलेज बरीच होती, सायन, नंतर जे, नंतर तुमचं हे, सगळीकडे आम्ही गठ्ठा द्यायचा आणि बसायचं इंटरव्ह्यूला कॉल आला की. 8-8 तास बसलो तरी खोड आवाज जाणार. तीच आमच्याबरोबर जे लीडर लोकांचे ना, त्यांना फोन यायचा, त्यांना मिळून जायची, आम्ही बसले. असं मी महिनाभर फिरलो. माझ्याकडे एकच बूट होता, अक्षरशः खरा झिजला. मी चालत फिरलो, कुठे बाकी काही सोय नाही. आणि मला अजून आठवतंय, ज्यावेळी मला नानावटीतनं कॉल आला. नानावटी प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, बरोबर. इट इज नॉट रेकग्नाइज बाय बॉम्बे युनिव्हर्सिटी. पण राहायला जागा ना, या हो. काकांकडे राहणार कसं. काय आनंद झाला मला. नानावटीला मी तिथं प्रायव्हेट हॉस्पिटल काय चीज आहे ते कळलं. बघा तुम्ही अनुभव बघितलं. आय टेल यू, तिथं नटनट्या यायचं फार अनुभव गमतीशीर होते. आणि मग नाईट कॅज्युलिटी केली तिथं. का, मला रजिस्ट्रेशन पाहिजे होतं. तर लकीली मी आउटसाइड मुंबई मी पहिला होतो, त्यामुळे मला KM मध्ये रजिस्ट्रेशन मिळालं. DOMSला रजिस्ट्रेशन, पोस्ट नाही मिळाली, रजिस्ट्रेशन मिळालं. मग स्टुडंटशिप करायला सांगितली त्यांनी. आता स्टुडंटशिप करायची म्हटल्यावर राहणार कुठे आणि खाणार काय. मग नानावटीत मी खूप सिन्सिअर असल्यामुळे तिथले RM होते, शहा म्हणून. त्यांनी मला म्हटलं, नाईट ड्युटी करणार का. म्हणलं करायला तयार आहे. रात्री 12 ते 6 मी नाईट ड्युटी करायचो. ते माझं आयुष्य कसं गेलं, लोक म्हणायचे तू मरशील असं म्हणायचे माझे मित्र. मी 12 ते 6 ड्युटी करायचो रात्री. 6 ते 8 झोपायचो. 8ला उठून ब्रेकफास्ट करायचा, कारण ब्रेकफास्ट नानावटीत आम्हाला मिळायचा. मी हाऊसफुल तो करायचा. तिथून मी बसने जायचो. कुठून, शिवडी गोरेगाव बस होती. शिवडी गोरेगाव बस होती, आमच्या नानावटीत स्टॉप होता. त्याने मी परेला जायचो. परेला आमचं KM हॉस्पिटल, तिथं स्टुडंटशिप करायची. तिथल्या मॉरिसच्या मेसमध्ये जेवायचं, सबसिडाईज असल्यामुळे तिथे जेवायचो. तिथून पुन्हा बसनी रिटर्न यायचो नानावटीला आणि पुन्हा 2 तास झोपायचो. 2 तास झोपून शेवटी पैसे पुरत नाहीत ना आम्हाला. फक्त किती त्यावेळी 250 रुपये मिळायचे फक्त, कळलं की नाही. तर मग मी येऊन काय 2 तास झोपायचो. आणि बांद्र्याला शिरोडकर ऑप्टिशियन नावाचं दुकान होतं, चष्म्या दुकान. तिथं मी चष्म्याचा नंबर काढायला जायचो. मग तिथं 400 रुपये मिळायचे मला महिन्याला. काय करणार. मग ते तसं जात होतो आणि मग परत यायचो, परत 2 तास झोपायचो आणि परत मला उठवायला यायचा. 8 ते 10 झोपायचो, 10 ते 12 झोपायचो, 8 ते 10 झोपायचो, सॉरी 10 ते 12 झोपायचो. 12 मला उठवायला यायचं. कॅज्युलिटी, नाईट कॅज्युलिटी असं केलं. असं लाईफ मी 3.5 महिने केलं. आणि मग नंतर मला नायरला मिळाली पोस्ट, लकीली. ते खूप, आणि ते अनुभव कॅज्युलिटीचे जबरदस्त आहेत. त्याच्यावर एक फार मोठं होईल, ते खूप मोठं होईल, जबरदस्त आहेत. म्हणजे कॅज्युलिटी इज अ व्हेरी डिफरंट रिअल एक्सपिरियन्स. कारण त्यावेळी शिवसेना खूप जोरात होतं. डेड बॉडी एकाने आणली, लगेच ऍडमिट करा म्हणून, गुंड सगळे आले. मी आय वॉज व्हेरी स्ट्रॉंग. मी चेक करून मग ऍडमिट करा म्हटलं. आणि तरी तशी ढकलत लिप पाशी नेली, नथिंग डू म्हटलं, मी रजिस्टरच करणार नाही. आणि दॅट वॉज डेड बॉडी. लक्षात घ्या, यू हॅव टू व्हेरी कॉशियस. खूप गुंडगिरी असते आणि खूप अनुभव आहेत. तुम्हाला सेलिब्रिटीज पण भरपूर. तिथं अमजाद खान ऍडमिट झाला होता, संजीव कुमार ऍडमिट झाला होता. त्याचं नाव हरी जरीवाला बरं का. तर ते मार्क्विस नावाचे स्किन स्पेशालिस्ट होते. मी इव्हन स्किन सुद्धा बघायचो संध्याकाळी. तर मला काय माहिती, सहज गेलो तर हरी जरीवाला, तो संजीव कुमार होता ICU मध्ये. आणि त्याला सिबोरी डर्मेटायटिस काय असतात ते, घाण राहत. घाण म्हणजे काय, आंघोळ करू शकत नाहीत ना मेकअप, तेव्हा आज त्याला फोड झालते डोक्यात. तर मार्क्विस वगैरे एवढा मोठा बॉस होता, त्याला काय संजीव कुमार वगैरे काही नाही. डर्टी म्हटलं हायजीन. मग सगळे भादरा लावले सगळे. आय वॉज टू गिव्ह ऑर्डर हरी जरीवाला. मग संजीव कुमारला भेटायला सगळी फिल्म इंडस्ट्री येत होती. आम्ही तरुण डॉक्टर, आमचा काय संबंध नसला तरी डॉक्टराला कळलं की लगेच बातमी जायची की आम्ही गळ्यात स्टेतो अडकून. आता मला सांगा, ऑप्थॅल्मॉलॉजिला स्टेतो कशाला लागतो. स्टेतो अडकून जायचो. सगळे अमिताभ बच्चन, का हेमा मालिनी, सगळ्यात हँडसम कोण असेल तर शशी कपूर, रिअल हँडसम.
म्हणजे मी बघितलेलं खरा विदाऊट मेकअप. तिथली एक स्टोरी सांगतो, इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्हाला कळावं की श्रीमंत माणसं जबरदस्त कशा असतात आणि गरीब सुद्धा असतात. तर टोयोटा कार होती अमिताभ बच्चनची, पांढरी टोयोटो. त्यावेळी टोयोटो वॉज बिग थिंग. तर ते येऊन गेल्यावर मला माहित होतं, आम्ही बघितलं होतं त्याला. तर गेल्यावर रोज ती टोयोटो कार दिसायला खाली सेम, आपण नंबर बघणार. मग शैलेश मेहता नावाचा एक फिजिशियन म्हणजे हाऊसमन होता. आम्ही ब्रेकफास्टला होतो तेव्हा म्हणलं अमिताभ बच्चन खराच दोस्त आहे म्हटलं संजीव कुमारचा. बघ पांढरी टोयोटो काय मस्ती इथं. शैलेश मेहता चेहऱ्याची सुरकुतीनं हलवता काय म्हणणार, मी विकत घेतली म्हटलं परवा. कॅन यू इमॅजिन, अशी श्रीमंती असते लोकांच्याकडे. मग म्हणलं लेका मला एकदा तरी घेऊन जा की केपला. मग त्याला मग गाडीत त्याशी त्याने नेलं, मला टोयोटात बसलो. तेव्हा आनंद केवढा झाला. त्याला आम्ही लोकलली जाणार अमिताभच्या गाडीत, अमिताभची म्हणजे शैलेश मेहताची गाडी. असे तिथले अनुभव खूपच आहेत. नंतर ही सारिका आमची पेशंट होती डोळ्याचीच, ती जरा क्रॅक होती आणि खूप अनुभव. नंतर एक शूटिंग झालं एका त्यात, मौसमी शेट्टीची आंधळी असते असं एक कुठला तरी पिक्चर होता. तर त्यामध्ये रवी चोप्रा डायरेक्टर होता, जितेंद्रही आला होता तिथून. तर मी त्यावेळी नाईट कॅज्युअलिटी करत होतो, माझा काही संबंध नाही. पण ते एनएनशाचा माझ्यावर विश्वास, त्यांनी मला झोपेंद उठून खाली आणलं. त्यांना जरा कसं स्लीट लॅम्पवर कसं बसायचं वगैरे, ते डोळ्याचे डॉक्टर पाहिजे ना. मग मी डायरेक्शन दिले मौसमी चेट्टीला कसं ठेवायचं काय करायचं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मौसमी चेट्टीचं मला बोर केलं तिने मला. कॅन यू इमॅजिन, सुंदर असते ते किती वेळ ऐकणार. तिला पायल नावाची मुलगी झाली होती त्यावेळी. पायलचं एवढं कौतुक मला व्हायला बोर, आणि मला नाईट कॅज्युलिटी करायची होती. मग शेवटी रवी चोप्राला म्हटलं माझं काम झालं ना, नाही एकदा फायनल म्हणले. मग तिला मी दखून असं त्यांचा डॉक्टर तो सिनेमातला जितेंद्र आणि ते हा होतं. अशा अनुभव. हा सगळा अनुभव घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा इकडे आला, पहिला दवाखाना सुरू करताना झोपडपट्टी जवळची जागा का निवडली? नाही, पहिला दवाखाना माझा झोपडपट्टीत नव्हता. शिवाजीनगरमध्ये लिंगायत बोर्डिंग समोर कौलारू घर होतं. ओके. त्या अख्ख्या जुनं घर होतं कौलारू. तुम्ही फोटो बघितला असेल कौलारू घर, ते कौलारू घर होतं. आणि तो भयंकर मोठं घर होतं. योगायोगाने तो पटवर्धन बंगला होता. ते पुण्याचे होते पटवर्धन. एक अष्टमांश भाग त्यांनी मला दिला. त्या बंगल्याच्या पलीकडे एक छोटंसं त्यांनी हे बांधलं होतं, स्लॅब होता असा, आणि जिन्याने वर जायचं. त्या जिन्यावर मी स्वतः खडून लिहिलं होतं, दवळ्याचा दवाखाना माडीवर आहे बाण. अजून जुन्या लोकांना माहिती आहे. आणि तिथं का सुरू केला, कारण 350 रुपये भाडं होतं. कारण मला दुसरीकडे, आणि मी सांगलीत का सुरू केलं, गमत बघा, त्यावेळी इचलकरंजीला कोणी नव्हतं, सगळेजण म्हणायचं. पण मी म्हटलं जेवायला राहायला इथं जागा आहे, वडील आहे, बाबाची नोकरी आहे अजून, म्हणून मग मी सांगली चूज केलं. माझे सगळे डोळ्याचे म्हणले तू सुइसाईड केलास का, कारण भयासाहेब परांजपे ग्रेट, म्हणजे अख्ख्या भारतातलेच हे पेशंट त्यांच्याकडे यायचे, माझ्याकडे कोण येणार. पण मी म्हटलं जेवणार कोण तुम्हाला, मी म्हटलं काय नाही, विल डू दॅट. आणि मी ते सुरू केलं. आणि मग ती 350 रुपये भाडं, मला द्यायला पैसे नव्हते माझ्याकडे. सगळ्या गोष्टी मी सेकंड हँड घेतल्यात. कॅन यू इमॅजिन, तू लिहिलंय बघा त्यात. आपला डॉक्टर भरत शाह, त्याचं सगळं खुर्च्या बिरच्या सेकंड हँड. नंतर शिरट्टी नावाचे डॉक्टर होते पूर्वी लिमा यांच्या बरोबर, त्यांची काही प्रॅक्टिस चालली नाही तर मग त्यांचा भाऊ वॉल्चन कॉलेजमध्ये होता. ओके. तर माझे काका वॉल्चन कॉलेजमध्ये होते, त्यांच्याकडे सामान पडलं होतं. ते त्यांनी सोडून आनंदला गेले, ते नोकरी करायला गेले, म्हणजे फेल झालेली प्रॅक्टिस. तर मला आमचे काका म्हणले काय ते त्याकडे तुला उपयोगी पडतं बघून. मला उपयोगी होतं सगळं, त्यांना काहीच उपयोग नव्हतं. त्याने त्याच्यावर रेडिओ ठेव हे ठेव असं ठेवतं. मला ते उपयोग, 1100 रुपयात मला ते मिळालं. भरत शाहकडनं मला 1100 रुपयात 4 खुर्च्या चांगल्या, टेबल आणि सगळं मिळालं. त्याला ते नको होतं मिरजेतलं ती प्रॅक्टिस एवढी चालत नव्हती. म्हणून मी थोडक्यात अशा सेकंड हँडवरती मी सगळं सुरू केलं. आणि सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्सचा वेस्टर्न सर्जिकलचा सरदार जे होता, मी केईमला असताना आम्ही त्याकडे कॉलेजतर्फे आणायला देतो ना, तर म्हणून माझ्याकडे पैसे नाहीत, पैसा किसने मागा आहे, प्रॅक्टिस करो बाद में देतो, फुकट दिले. अशा रीती माझी प्रॅक्टिस होईल. मग मला 350 रुपये भाडं देणार कसं. तर माझ्या मिसेसला मी अॅनेस्थेशिया सोडायला लावलं, आणि मिरज मेडिकलमध्ये फार्मॅकॉलॉजीमध्ये तिला लेक्चरची पोस्ट मिळाली. ती सुद्धा का मिळाली, तर फार्मॅकॉलॉजी कोणी ऍप्लिकेशन केलं नाही, कारण ती सुद्धा रिझर्वला होती. पण रिझर्वला ऍप्लिकेशन केलं नाही का, तर तिथे शिकवावं लागतं ना, विद्यार्थ्यांना सांगून चालत नाही, विद्यार्थी उभा राहायचं. सो शी गॉट द जॉब. तेव्हा तिला 1300 रुपये पगार मिळाला. मग त्यातलं मिळायचं. मग इकडे झोपडपट्टी कशी, झोपडपट्टी काय 7 वर्ष मी इथे केली प्रॅक्टिस. मग त्यावेळी गंमत काय व्हायची की ते माझं काय जुनत होतं, कोनाडे खुंट्या असं होतं, कोण येणार तिथं. मग मी स्वतः त्यावेळी कसं होतं, मायक्रोस्कोपचा वापर करत असत त्यावेळी सुरुवातीला. मी स्वतः जाऊन डॉक्टर बिरनाळे हॉस्पिटल, आरवाडे हॉस्पिटल, होरा हॉस्पिटल, तिथं जाऊन ऑपरेशन करायचं. पेशंटला ठेवायला यायच्या 5-6 दिवस.
मग सगळे पैसे त्यालाच मिळायचे, मी फक्त ऑपरेटिव्ह चार्ज. ओके. पण मी ते केलं, त्यामुळे माझं नाव झालं, रिझल्ट चांगले झाले मला. शेवटी रिझल्ट स्पीक्स. बरोबर. मग मी झोपडपट्टीत का गेलो, तो मला लोन देतच नव्हतं कोणी. सिक्युरिटी काय, इस्टेट बरोबर. काहीच नाही माझ्याकडे, शून्य. मग काय झालं, झोपडपट्टी वाळिंबे नावाचे होते, त्यांचा पोल्ट्री फार्म होता, तो त्यांनी संपवला असाच. मग तो मी घ्यायचं ठरवलं, अगदी स्वस्त. का तिथे झोपडपट्टी तुम्ही बघितली अजून तशीच आहे ती. समोर अनधिकृत झोपडपट्टी, गटारी, उघडी गटार, शेजारी पाचुंद्रे नावाचे त्यांचे प्लॉट आहेत, ते एका भावाचा खून झालेला. अशी म्हणजे एरिया असे डेंजरस एरिया, त्याला चांभार गल्लीच म्हणतात. अजून आता चांभार नाही, चांभार गल्ली. पण मी म्हटलं मला हीच परवडती आहे, स्टँड जवळ आहे. बरोबर. आणि सेकंडली तिथं इलेक्ट्रिक होतं ना बसवलेलं पोल्ट्री फार्म, त्यामुळे मला प्लॉटवर कर्ज मिळालं. तर प्लॉटला कर्ज देत नाहीत, आणि अण्णासाहेब कराळे बँक आहे ना, त्यांनी मला प्लॉटवर कर्ज दिलं, कारण ती इलेक्ट्रिक म्हणून मिळालं. सेकंडली सिक्युरिटी म्हणून माझ्याकडे काहीच नव्हतं, माझा इन्शुरन्स उतरला. मग बापरे, काय करणार, कोण मला सिक्युरिटी काय, असं करून प्लॉट घेतला. पुन्हा जवळजवळ 3.5 लाखाचं कर्ज काढलं त्यांनी दिलं कराळ्यांनी. आणि माझ्या आई वडिलांच्या खूप विरोधात मी तिथं घेतलं सगळे, कारण शिवाजीनगर एरिया आमची चांगली होती हो. शिवाजीनगर लिंगापूर एरिया, मी येणार नाही म्हटलं, मी जातो म्हटलं एकटा, कारण मला पैसे नाही, मी कोणाकडे भीक मागणार नाही. मग असं तिथं सुरू झालं. पण तिथं गेल्यावर स्पेशल रूम्स तयार झाल्या. मग मी स्पेशल रूम 3-4 कन्व्हर्ट करून घर म्हणून राहतो. माझं घर नव्हतंच, राहत होतो तिथं. मग किती लोकांना आठवत असेल, त्या अजूनही बिल्डिंग आहे, त्याचं नाव आहे नंदादीपच आहे, तेव्हा अजून नंदादीपच. 1980 साली भाड्याच्या खोलीपासून सुरू केलेलं नंदादीप नेत्रालय आज अनेक शाखा, अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण नेत्रालयासोबतच एक पदव्युत्तर शिक्षण संस्था आहे. या प्रवासातील महत्वाचे टप्पे कुठले? महत्वाचे टप्पे म्हणजे कसं झालं की मी ज्यावेळी तिकडे गेलो झोपडपट्टीत, माझं पहिल्यांदा कसं होतं की घराला महत्व द्यायचं नाही. बरोबर. बेडरूम चांगली करण्यात काय पॉईंट आहे, आपण दमून काम केल्यावर झोप येते ना, झोपायचं. मी इन्स्ट्रुमेंट्स घ्यायला, मला पहिल्यापासून सवय, द बेस्ट क्वालिटी इक्विपमेंट. मी आत्तापर्यंत अजूनही एकही नवीन कार घेतलेली नाही, आत्ता सुद्धा सेकंड हँड कार आहे. मला कारला कशाला पैसे घालायचे, कार इज नॉट प्रेस्टीज. पण मी सांगतो, मी तर फॅको मशीनचं लिगसी म्हणून मशीन आहे, ते 29 लाखाचं मशीन मी 1997 साली घेतलं. म्हणजे त्यावेळी अख्ख्या भारतात चौघांकडे होतं फक्त. तेव्हा आय एम नोन टू एव्हरीबडी ऑप्थॉल्मॉजिस्ट. सांगलीत कोण घेतलं म्हणून, तेव्हा फक्त मुंबईला एक होतं, अहमदाबादला होतं आणि गुजरातमध्ये होतं. का, सर्जरी क्वालिटी झाली पाहिजे. आणि आय वॉज द फर्स्ट पर्सन टू स्टार्ट AC कन्सेक्युटिव्ह रूम. कुठं, जुन्या लिंगा रोडिंग समोर सुद्धा भिडे नावाचा होता, ते असेंबल्ड AC द्यायचा होतो मिरजेला, त्याच्याकडनं घेतलं. मला म्हटलं आपण काम करायची प्लेस बेस्ट पाहिजे, घर कसं काय असेल. म्हणजे तिथं त्यामुळं मी बेस्ट इक्विपमेंट, सगळे डॉक्टर माझ्याकडे ऑपरेशन करून घ्यायला आले, क्वालिटी सर्जरी, आणि शेवटी रिझल्ट फिक्स. बरोबर. आणि याच ह्याच्यात सर नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत गेली, तर प्रत्येकाला तुम्ही अडॉप्ट कसं करत गेला? सर्व कुठलं नवीन आलं की मला आवड शिकण्याची. म्हणजे ऑटो फील्ड आणायला जर मी घेतला, ज्यावेळी पुण्यात फक्त एक होता आणि दुसरा माझ्याकडे फुल फील्ड होता कोवाचा, मुंबईत फक्त 3 होते त्यावेळी. कॅन यू इमॅजिन. मला नवीन घ्यायची सारखी लेटेस्ट इक्विपमेंट आहेत, या सगळी नवीन इन्स्ट्रुमेंट सांगलीत पहिल्यांदा मी आणली, कारण मला घर नव्हतं, पण मला आवड टॉप क्वालिटी प्रेझेंटेशन. आणि मी खूप काम करायचो. मी म्हणजे लिटरली मी सकाळी पोहायला द्यायचो ना, 6 ते 6:30 पोहायला द्यायचो, 6:40 आलो की ऑपरेशन थिएटर, तिथं 12-1 पर्यंत ऑपरेशन, त्यानंतर जेवायचं, अर्धा तास झोपायचो, रात्री 12 पर्यंत प्रॅक्टिस. असं मी 36 वर्ष केलंय. रविवार सोडून मी कधीही संध्याकाळी बघितलेलं. आय नॉट सी हार्ड वर्क, पण मजा येत होती. आय वॉज नॉट वर्किंग, आय वॉज एन्जॉईंग प्रॅक्टिस. दॅट वॉज माय ॲटिट्यूड. आणि मग काय, मग हीच गोष्ट आता आमच्या चिरंजीवाला आहे, ही टेक्स द लेटेस्ट इक्विपमेंट. सध्या मला खूप अभिमान वाटतो की आमच्या मुलाबद्दल, तो एम्सचा गोल्ड मेडलिस्ट आहे सौरभ, आणि आज ही हॅज बिकम इंटरनॅशनल अथॉरिटी ॲक्च्युली. तो काय त्याच्याबद्दल म्हणजे हे कसं पुण्य किती महत्त्वाचं असतं ते मला जीवनविद्येत गेला कळलं, आणि त्याच्यामुळं सगळं झालं. आज तुम्ही चांगली मुलं काय अशी मिळत नाहीत, त्याला पुण्य लागतं, पैसे देऊन चांगली मुलं मिळत नाही. तेव्हा मला कधी मुलाच्या शिक्षणात 1 रुपया खर्च करायला लागला, सगळे मेरिटेड आहेत, नॅशनल टॅलेंट चांगलेच आहेत. आणि त्यामुळं अशी ॲटिट्यूड, लर्निंग ॲटिट्यूड माझी सारखी होती, वेंट ऑल लर्निंग. म्हणजे मी जेव्हा फॅको सुरू केलं तेव्हा अख्ख्या सांगली आसपास, बेळगाव, विजापूर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नो बडी वॉज डुईंग. पुण्यासह फक्त एकटा श्रीकांत केळकर जस्ट सुरू केलं होतं.
बट आय वॉज डुईंग दॅट टाइम. क्या बात. आणि त्यावेळी बघायला यायची, शिकायला यायची, त्यावेळी स्वतः मॅडम फॅको शिकायला यायची. नॅबला होतो मी त्यावेळी. दे यूज टू कम. म्हणजे मला आवडते होती. मग खरं माझं घर मी 25 वर्षांनी बांधलं. बाप. आत्ता जे आहे ना, 2005 साली सद्गुरू वामनराव पै यांच्याचे उद्घाटन झालं. ते घर मी पहिल्यांदा, माझं असं घर आत्ता जे आहे ते बांधलं 25 वर्षांनी. क्या बात. 1980 to 2005. तुम्ही आता जीवनविद्या मिशनचं पण नाव घेतलं, Yes. सद्गुरू वामनराव पैंचं. तर आजपर्यंतच्या या प्रवासात हे सगळं साध्य करण्यात प्रमुख हातभार लावणारे पिलर्स ऑफ स्ट्रेंथ कोण? पिलर्स ऑफ त्यावेळी जीवनविद्या नव्हती माझ्याकडे. ओके. म्हणजे जेव्हा मी जीवनविद्या आलो, ते सुद्धा येण्याचं कारण काय, त्याच्या आधी जीवनविद्या जे आमच्या सद्गुरूंनी अमृत तुषार सांगितलेत, सगळे तंत मी तसंच आयुष्य जगलो होतो. मला एकदम पटलं ते फिलॉसॉफी. आय फेल लेट झाली. एकदम फिटच झाली. बघा वेवलेन कशी असते. सद्गुरूला मी पाहिलेलं नसताना ते माझ्या उद्घाटनाला आले. कॅन यू इमॅजिन? बरोबर. अनइमॅजिनेबल. म्हणजे माझ्या आईवडिलांच्या हस्ते मी उद्घाटन करणार होतो या हॉस्पिटलचं. त्याच्या आधी एक 8-10 दिवस इथले जीवनविद्याचे लोक होती, डॉक्टर सुभाष पाटील वगैरे. त्यांच्याकडे मला कळलं की ते इचलकरंजीला येणार आहेत. आणि मला ही आयडिया त्यांचे विचार पटले होते. मग ऐकायला जाऊया म्हणून मी गेलो. आणि मी त्यांच्या असिस्टंटला फोन केला. ही रिफ्युज्ड. कारण त्यावेळी सद्गुरू 81 वर्षे होते. त्यांना बायपास झालं होतं, हे झालं, अँजिओप्लास्टी झाली होती. कॅथेटर होता, युरिन कॅथेटर बॅग असायची. ओके. आणि त्यांना अलाउड नव्हतं 2 प्रवचनं करायला. मी आपलं विचारलं, आय विल टेल यू, मी न बघितलं असताना त्यांनी सांगितलं येणार म्हणून उद्घाटनाला. क्या. इट इज अनइमॅजिनेबल. आय हॅड नॉट सीन हिम. म्हणून मी आदल्या दिवशी ते ऐकायला गेलो, कोण व्यक्ती आहे बघावं तरी. इतके सिम्पल, ऑन द ग्राउंड. ही वॉज डेप्युटी सेक्रेटरी ऑफ फायनान्स मंत्रालयात. जबरदस्त म्हणून. आणि ते आले उद्घाटनाला आणि माझ्याकडेच राहिले. आणि काय सांगितलं, आमची वेवलेंथ जुळली. सद्गुरू काय बोलावं, म्हणजे वाचा सिद्धी म्हणतात, त्याचा अनुभव मी घेतलाय बरं. कारण त्यावेळी सौरभ आमचा अजून इंटर्नशिप करत होता. आणि तो काय बोर्डात दुसरा आला होता. MBBSला महाराष्ट्रात पहिला आला होता. त्याला कुठली ब्रँच मिळत होती. आणि तो कार्डिओलॉजी करणार होता. पहा गंमत. ते सगळे फोटो आणि व्हिडिओ बरं का माझ्याकडे. आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये सद्गुरू बघत होते. तर एका ठिकाणी थांबले. म्हटले, हे बघा, तुम्हाला पटली आहे ना फिलॉसॉफी? हा म्हटलं, अगदी पटली आहे. मग तुम्ही याचा प्रचार केला पाहिजे. म्हटले, क्लासेस टू मासेस लवकर जातं, मासेस टू क्लासेस जात नाही लवकर. मी स्वच्छ सांगितलं, मला जमणार नाही. म्हटलं, मला नाक पुसायला वेळ नाही. म्हटलं, मी फार पण मग पुढं मी एक पण म्हटलं, हा आमचा सौरव आता आलाय ना इंटरव्ह्यू, त्यांनी जर ऑप्थॅल्मॉलॉजी घेतलं आणि तो जर सांगलीत आला, जॉईन झाला, तर मी करेन म्हटलं. आणि त्यावेळी ते अशक्य होतं, कारण तो कार्डिओलॉजी करणार होता आणि त्याला काय कुठे मिळत होती. हो, तो प्रसंग तर जबरदस्त आहे. म्हणजे वाचा सिद्धी याला म्हणतात ना. एक दिवशी तो सगळ्या एंट्रन्स एक्झामला देत होता ना, सगळ्या एक्झाम. रात्री 12 वाजता आमच्या बेडरूमवर थाप सौरभची. आबा आबा, मला आबा म्हणतात. आबा आबा. आम्ही घाबरलो दोघं. उठून काय झालं? मला एम्सला मला ऑप्थॅल्मॉलॉजी मिळालंय. कॅन यू इमॅजिन? इट वॉज अमेझिंग. आणि मग एम्सला गेला. एम्सला त्यांनी गोल्ड घेतला ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये. व्हॉट आय मीन टू से, वाचा सिद्धी. त्यानंतर आमची सून सुद्धा तिथली आहे बरं का, तिकडची आहे. ती आता इकडे यायला तयार होईल का? तिनं दिल्ली पाहिलेलं, सांगली नकाशाचं पाहिलं नाही. पण ती म्हणली, जहा सौरभ वहा मै. कळलं का? ती दिल्लीची आहे, हरियाणवी. आणि आय टेल यू, म्हणजे ते काही गोष्टी एक्सप्लेन नाही करता येत. मग तो आल्यानंतर मात्र मग मी जीवनविद्येचा प्रचार करायला सुरुवात केली. येस, आय डिड इट. पिलर्स ऑफ स्ट्रेंथ सर, अजून कोण? पिलर्स ऑफ स्ट्रेंथ तसं बघायला तर मी शिकलो कसं, वडिलांकडनं सचोटी शिकलो. कारण माझे वडील टीचर होते, विश्रामाला यायचे, सायकलवरून यायचे, असंच कोटबीट घालून यायचे. कधीही त्यांनी शिकवण्या घेतल्या नाहीत, असे पैसे मिळाले नाहीत. शेवटपर्यंत अगदी रिटायर व्हायच्या 2 वर्ष आधी ल्युना घेतली त्यांनी. ल्युना बाबांनी आमच्या. सच्चाई म्हणजे आम्हाला ह्याचं प्रामाणिकपणा आणि कट प्रॅक्टिस, नथिंग डुईंग. तुम्हाला एक स्टोरी मी सांगितली, त्यात हाकलून दिलंय मी एका डॉक्टरला. माझी 10 रुपये फी होती. त्यावेळी तो पठ्ठ्या आला माझ्याकडे. 8 तास बसून 1-2 पेशंट, पोळीनं 3 दिवस पेशंट. मी काय खुश झालो एकदम. 4थ्या दिवशी आला पेशंट झाल्यावर, परत आला तो आणि म्हटला, साहेब तुमची फी किती? म्हटलं 10 रुपये. मग मी पेशंट पाठवतो, त्याचे 15 रुपये घ्या, 5 रुपये मला द्या, 10 रुपये तुझे. मग हिशोब मस्त आहे. असा झाडला मी त्याला. सत्संग पटलं नाही ना, आमचे संस्कार असे. म्हटलं, काय मला भिकारी समजतोच काय? म्हटलं, गेट आउट. हाकलून दिलो. घाम फुटला त्याला. पण योगायोग सांगतो गंमत, 3 वर्षांनी त्याला डोळ्याला त्रास झाला. पेशंट माझ्याकडे कसा पाठवेल, तो पैसे मिळत नाही. म्हटलं, माझ्याकडे झाला. सचोटी आणि पेशन्स. तुम्हाला पेशन्स पाहिजे म्हणून मी सांगितलं, परवा सांगितलं. येस, पेशन्स पाहिजे.
काही गडबड नाही. ह्याच ह्याच्यावर प्रश्न आहे की प्रामाणिकपणानं काम करूनही ऐश्वर्य मिळवता येतं का, आणि 100% हा प्रामाणिकपणा जपण्यासाठी संस्कार किती महत्वाचे ठरतात? अतिशय. मी काय माझ्या समोर संस्कार होते माझ्या वडिलांचे. म्हणजे ते बिचारे पगार जो होता ते भागत नाही म्हणून एनसीसी त्यांनी ट्रेनिंग घेतलं होतं. कॅप्टन त्यांना 900 रुपये मिळायचे वर्षाला. ते ऍडिशनल पगार थोडे होतो. 300-600 ग्रेड होती बाबांची. पण कष्ट, प्रामाणिकपणा, सचोटी. कधी नाही तर लोक क्लास घेऊन पैसे मिळवायचे त्यावेळी सुद्धा. लिहून ते स्कूटरने यायचे. बाबा सायकल, हरक्युलिस सायकल असं वाटतं मला. सो संस्कार खूप महत्वाचे, खूप. आता संस्काराचं आणखीन महत्व सांगतो. माझी मुलं होती ना झोपडपट्टीत, त्यावेळी सौरव आमचा 6 वर्षाचा, आमचा कुशल 2 वर्षाचा होता. तर सगळे म्हटले तुमची मुलं बिघडणार. म्हटलं नाही बिघडणार. संस्कार करायचे नसतात, संस्कार होत असतात. आई वडील काय करतात सगळी मुलं बघत असतात. ते बघत होते की आई वडील दोघं दिवसभर काम करतात, प्रामाणिकपणे काम करतात, नवीन नवीन शिकतात, संस्कार झाले ना. आणि त्यामुळे माझ्या मुलांनी काही उलटी झोपडपट्टीत 2 सुधारली. तो नावासकट सांगतो. सौरभ बरोबरचे सुदर्शन कांबळे नावाचं आमच्या समोरच्या झोपडपट्टी, बाबा म्हणजे टीचर ना, मग त्या पोरांना गोळा करायचे, शिकवायचा प्रयत्न. सगळी नाही शिकली. सुदर्शन कांबळे म्हणून होता आणि एक केंगार होता, सुरेश केंगार. ती सौरभ बरोबर खेळायची वगैरे. त्यांना संस्कार चांगले झाले. आता सुदर्शन कांबळे उत्तम वकील झालाय सांगलीत. तो आता करायला जेल जज होईल बहुतेक, आय डोंट नो. दुसरा सुरेश केंगार इंग्लिशचा प्रोफेसर आहे सध्या. त्यामुळे आमची मुलं बिघडली ती सुधारली. संस्कार आपण, आणि संस्काराचं फार महत्व आहे. आय कॅन टेल 100%. त्यामुळे मला कधी असं कट प्रॅक्टिस शक्यच नाही, चान्सच नाही. आय विल थ्रो. मी अभिमानानं सांगतो, कोणी माझ्याकडे बोट दाखवू शकत नाही, चान्सच नाही. बिकॉज मला गडबड नाही ना कशाची. येस, संस्कार महत्व आहे. अलीकडच्या युथला हे खूप जास्त फास्ट मनी पाहिजे झाले. अगदी खरं. खरं सांगतो तुम्हाला, आता आमच्याकडे शिकायला खूप येतात. आमच्याकडे कसं आहे, बऱ्याच इंटरनॅशनल देशातनं सुद्धा शिकायला येतात आणि भारतातली येतात. इंटरनॅशनल जे येतात म्हणजे अमेरिका, इंग्लंड, बल्गेरिया, रुमानिया, फ्रान्स, जर्मनी, इकडचे लोक आमच्या शिकायला असतात, सर्जरी शिकायला येतात. त्यांना मी काही सांगत नाही, पण जे इंडियन येतात ना शिकायला, ते झाल्यावर फेलोशिप संपली की मी ॲडवाईस करणार ना, ॲडवाईस करतो, माल प्रॅक्टिस कट प्रॅक्टिस करू नका. काय बोलतात माहिती आहे, मला फार वाईट वाटतं. सर आपका समय अलग था, अब नहीं चलता है, सिस्टीम आहे वो. मी म्हटलं भेकड, यू आर कॉवर्ड. तुम्हाला पेशन्स नाही म्हटलं. नाही काय आमच्या वेळी काय भ्रष्टाचार नव्हता का म्हटलं, होता ना, पण आम्ही नाही केलं ना. आय नो यू कांट फाईट द सिस्टम, बट यू डोंट डू इट. ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि आय डिड इट. सांगतो कधीतरी मला येतात. एवढे गेले सगळे काय नाही. दोघांनी मला आजवर फोन करून सांगितलं, सर तुम्ही सांगितलं तसं राहिलो, मला 2 वर्ष लागली, पण आता हळूहळू मी सेटल झालो. म्हटलं ह्यामुळे तुला शांत झोप लागेल, छान भूक लागेल, आणि हे ऐश्वर्य आहे म्हटलं. आणि दोघं झाले. बाकी कोणी काय फोन बिन केलं नाही मला. हे बघा माझं काम आहे सांगायचं, आणि मी स्वतः तसा जगलोय म्हणून सांगू शकतो ना. कन्व्हिक्शन केव्हा असतं, इफ यू डू इट लाईक दॅट. आम्हाला अभिमान आहे त्याचा. अजून एक वाक्य मी पुस्तकात वाचलं, स्त्री शहाणी तर खूपच महत्वाचं. हे आमच्या जीवन विद्यात त्यांनी सांगितलंय आणि मला ते पटलं. सद्गुरूंचं वाक्य आहे, ज्या घरची स्त्री शहाणी ते घर वर जातं. ज्या समाजातली स्त्री शहाणी तो समाज वर जातो, आणि ज्या राष्ट्रातली स्त्री शहाणी, हुशार नव्हे शहाणी, तो समाज ते राष्ट्र वर जातं. का सांगतो रिझन? एव्हरी जीवनविद्या प्रत्येकाला कारण सांगते. मला सांगा, मुलांना संस्कार कोण करतो पहिल्यांदा? आई. मातृदेवो भव, मग पितृदेवो. आई जर शिव्या देत असेल, तंबाखू खात असेल, तर पोरगा काय करणार? शिव्या देणार ना. कळलं की नाही? त्यामुळे आई शहाणी असेल तर संस्कार मुलांच्यावर चांगले होतात. लहान मूल तुम्ही उद्यान बघा, मांडीवर असतं ना मूल, आईच्या चेहऱ्याकडे बघत असतं, आई करते काय. अरे तू अंडर एस्टिमेट करू नका मुलांना. लहान लहान बाळ 9 महिन्याचं कळत असते त्याला, ही कॅन अंडरस्टँड. त्यामुळं आई सगळ्यात, म्हणून मातृदेव बरोबर. तुम्हाला सांगा शिवाजी महाराजांना संस्कार कोणी केले? हो, जिजामातेने केले. लक्षात घ्या तुम्ही, आमचं छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे जीवनविद्येचं. जिजामातेने संस्कार केले म्हणून ते एवढे मोठे झाले. लक्षात ठेवा. कारण शहाजीराजे हुटेक होतं, ते तर विजापूरला होते. मातृदेव म्हणून संस्कार, आई फार महत्व. म्हणून ज्या घरात स्त्री शहाणी ना, ते घर वर जातच जातं. हुशार नाही. हुशार आणि शहाणामध्ये फरक आहे बरं. हुशारी जेव्हा स्वतः आणि आजूबाजूला आनंद पसरवण्यासाठी वापरली जाते, त्याला शहाणपण म्हणतात. त्या शहाणपण खूप कमी असतं, हुशार खूप असतात लोक. त्यामुळे येस. अजून एक विषय मी पुस्तकात बघितला थोडासा, की अहंकार न बाळगता योग्य वेळी दुसऱ्याचा सल्ला घेणं महत्वाचं. करेक्ट. या बाबतीतला तुमचा अनुभव? खूपच अनुभव. तुम्हाला सांगतो कसं असतं, मेडिकल हे डेफिनेट नाही आहे. डेफिनेट आहे ना, इंजिनिअरिंग डेफिनेट आहे ना. हे केलं की 1-2 तसं नाही आहे मेडिकल. प्रत्येक माणूस वेगळा असतो.
अगदी तुमचं हा डोळ्यामध्ये फरक असतो. बरोबर. काही लोकांचं उजवीकडे हृदय असतं, कळलं की नाही. तर काय आहे की सगळ्या गोष्टी तुम्ही काय ब्रह्मदेव नाही. मग काही पेशंटमध्ये आपल्याला वाटतं की नाही आपल्याला कळत आहे, तर नॉर्मली काय करतात, रायव्हलरी असते ना, बरोबर. तशी कधी बाळगायची नाही. आपला एम पेशंट चांगला झाला पाहिजे, हा एम. मीच करायला पाहिजे असं नाही, शुड नॉट. आपला एम पेशंटच चांगला. मग मी माझ्या कलिग्सकडे, डॉक्टर कुलकर्णी म्हणून मिरजर आहेत, माय कॉन्टेम्पररी, अशी मी त्याच्याकडे पाठवायचो, बाबा मला नाही कळत आहे. पेशंटला सांगायचो आपण एक दुसरं मत घेऊ, आय कॅनॉट कम टू डायग्नोसिस. बरोबर. असं तुम्हाला गट्स पाहिजे. शेवटी पेशंटसाठी आपण हे लक्षात ठेवायचं. आणि वी हॅड व्हेरी गुड रिलेशन्स. तेही मला पाठवायचे, पण मी पाठवायचो अगदी बरोबर. कशाला, माझ्या ज्युनियरला सुद्धा पाठवायचो मी. काय आय यूज टू से वाय नॉट, पेशंट शुड बिकम ऑल राईट, एंड ऑफ इट. आणि कसं असतं माहिती का, काही गोष्टी आपल्याला दिसतच नाहीत. जसं प्रूफ रिडिंगला बघा, तुम्ही एकदा वाचलं तर आपल्याला ओके वाटतं आणि दुसरा म्हणून चूक काढतो. तसं म्हणून दिस गुड पेशंट युअर मेन, तुमचा देव म्हणजे पेशंट. आम्ही नेहमी म्हणतो, देतो तो देव ना, तुम्हाला कोण देतं, पेशंट देतो ना, खलास तो देव आहे. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल असलं पाहिजे, हा आमचा डिक्टम आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये. पेशंट देव आहे, खलास, चर्चा नाही बाकी. नाहीतर लोक तुम्ही तुम्हाला पगार कोण देणार. आय एम व्हेरी क्लिअर अबाउट इट. विचार प्रदूषण म्हणजे नेमकं काय आणि ते कुणालाच का दिसत नाही? प्रॉब्लेम तोच आहे, जे दिसत नाही तेच फार मोठं असतं, कळलं की नाही. जसं तुला ग्रह वगैरे सगळे मोठे दिसतात, पण त्यांना तोलून कोण धरतं, गुरुत्वाकर्षण. ते दिसत नाही, पण दॅट इज मोर पॉवरफुल. तसंच विचाराचं आहे. काय असतंय, ही लोक म्हणतात ना, ध्वनी प्रदूषण आणि काय पाणी प्रदूषण, विचार प्रदूषण. कारण प्रत्येक गोष्ट विचारातनं सुरुवात होते ना, प्रत्येक गोष्ट दोनदा होते. आता मी यायचा विचार केला आणि मग इथं आलो. तसंच तुम्ही घाण करायचा विचार केला, घाणच करणार ना. तेव्हा विचारच चांगले पाहिजे. थॉट गोज टू थिंक, हे लक्षात ठेवायचं प्रिन्सिपल. तेव्हा विचार हे सगळ्यात भयंकर मोठी गोष्ट आहे. चांगले विचार असतील तर त्याचं आयुष्य चांगलं घडतंच, वाईट विचार तर वाईट घडतं, यात शंकाच बाळगू नका. तेव्हा विचार प्रदूषण सगळ्यात वाईट आहे. काय आहे सगळ्या जगात काय चाललंय, विचारच प्रदूषण आहे की. मला सांगा, सिंपल आहे, शहाणी कुठे माणसं आहेत. जर शहाणी असती, मला सांगा, कोरोनाचं एक पेशंट वाचवायसाठी एवढे पैसे खर्च केले, आज चिलटासारखी माणसं मारताय की तुम्ही. आर यू स्टुपिड, विजडम नाही, कळलं की नाही. तर फारच महत्वाचं आहे. त्यामुळे विचारातनंच सगळं निर्माण होतं, आणि विचार हे भयंकर, विचारशक्ती भयंकर पॉवरफुल आहे, लक्षात ठेवा, व्हेरी पॉवरफुल. प्रारब्धवाद आणि पलायनवाद सोडून प्रयत्नवाद आणि वास्तववाद, करेक्ट, यांची कास धरणं गरजेचं आहे असं का म्हणतात? ऍब्सोल्युटली. पहिली गोष्ट काय, वास्तववादाचा आधी ऍक्सेप्ट करा, ऍक्सेप्टन्स, आणि मग त्याला सुरेख आकार द्या. ह्याला कुबलर रॉस मॉडेल म्हणतात. कुबलर रॉस म्हणजे काय, कुठलाही स्ट्रेस आला त्याला 5 थिंग्स विच ऑकर. फर्स्ट थिंग, डिनायल. हे असं होणं शक्य नाही, डिनायल. डिनायल करून काय उपयोग, त्रास तर होतो. देन बिकम्स अँगर, मग राग यायला लागतो, कळलं की नाही. राग येतो. आता कोविडच्या काळात तसं झालं, डिनायल झालं, मग लोकांनी अँगर आला. आता दुकानं कशी बंद करायला करताय, मग म्हणतात बार्गेनिंग. नाही आम्ही मास्क लावतो, आम्ही करतो. काय उपयोग होतो काय. मी स्वतः बघितलंय, मी राहत होतो त्या लॉकडाऊन असताना, लोक मास्क बिस्क लावून फिरायला जायचे, आणि ओळखीचा माणूस भेटला की मास्क खाली गप्पा मारे. मग उपयोग काय त्याचा. तेव्हा बार्गेनिंग चाललं नाही, मग डिप्रेशन. 4 स्टेज इज डिप्रेशन, आणि लास्ट स्टेज इज ऍक्सेप्टन्स. आम्ही जीवनविद्येत म्हणतो, पहिल्या 4 स्टेजेस बाजूला काढून टाका. ऍक्सेप्ट द रियालिटी, वस्तुस्थिती आहे. तू नापास झालायस, वस्तुस्थिती आहे. तू बिझनेसमध्ये हरलायस, वस्तुस्थिती ऍक्सेप्ट करा, मग तुम्हाला सोल्युशन दिसतात. तुम्ही ऍक्सेप्ट नाही केलं तर प्रॉब्लेम्सच दिसतात. म्हणून वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्याला सुरेख आकार देणं यात शहाणपण आहे. आमचा अमृत तुषारच आहे. तेव्हा वस्तुस्थिती पहिला ऍक्सेप्ट करायची, मग काही प्रॉब्लेम येत नाही. ऍक्सेप्ट केली की मग तुम्ही त्यासाठी फाईट करता ना, गो ऑन फायटिंग, ट्राय टू सॉल्व्ह द सोल्युशन. वस्तूचा स्वीकार हे सगळ्यात महत्त्वाचं. ऍक्सेप्टन्स इज द फर्स्ट. त्याला कार म्हणून आहे. कार म्हणजे काय, सी म्हणजे चेंज दॅट इज चेंजेबल, ए म्हणजे ऍक्सेप्ट व्हॉट एव्हर इज, आणि आर म्हणजे रिमूव्ह युअर सेल्फ फ्रॉम द सिच्युएशन और राईज अबाउट द सिच्युएशन, गरुडासारखं. दॅट इज ओनली वे. अफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन मध्ये किती ताकद आहे, फारच ताकद आहे. मनाची ताकद किती मोठी. फारच. मी म्हटलं विचारात ताकद आहे. शेवटी आपल्या जीन्सवरती सुद्धा विचारांचा परिणाम होतोय, सिद्ध झालाय 100%. हे पॉझिटिव्ह, आणि पॉझिटिव्ह पेक्षा हार्मोनियस थिंकिंग. हार्मोनियस म्हणजे काय, सगळ्यांचा विचार. आमची जीवनविद्येची प्रार्थना काय, हे ईश्वरा सर्वांना चांगले, सर्वांचा विचार करतात, त्याचा सर्व विचार करतात. जो स्वतः विचार त्याचा कोणीच करत नाही, सिंपल. त्यामुळे हार्मोनियस थिंकिंग, एलिझाबेथ ब्लॅकबर्न हिनं हे सिद्ध केलं. इम्युनिटी वाढवायची असेल तर त्याला 4 फॅक्टर्स, डाएट, एक्सरसाइज, स्लीप अँड हार्मोनियस थिंकिंग. प्रार्थना, विचार करा, लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट आहे, परिणाम आहे तिथे कारण आहे. आज जगात इतके संप्रदाय आहेत, सांगितलं प्रार्थना आहे की नाही. देयर हॅज टू बी कॉज, दिस इज द कॉज.
इट इन्क्रीज द लेंथ ऑफ टेलोमियर्स. टेलोमियर्स म्हणजे क्रोमोझोमवरती कॅप असते, त्याची लांबी वाढवण्यासाठी चांगले विचार महत्वाचे सिद्ध केलं त्यांनी, आणि नोबेल प्राइज आपोआप देत नाहीत त्याला. 2009 साली नोबेल प्राइज मिळालं. डाएट, एक्सरसाइज, स्लीप अँड हार्मोनियस थिंकिंग, म्हणजे प्रार्थनेचं किती महत्व आहे बघा. कसं सिद्ध केलं तिने माहिती का? तिनं डाएटच्या बाबतीत सगळ्यांना तुम्हाला माहिती सगळं केलं, बघितलं. जे 100 वर्षावर जगले अशी 3 लाख माणसं युजली जगात आहेत. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीमध्ये आहेत, जपानमध्ये आहेत, काही अमेरिकेत, काही भारतात सुद्धा आहेत. त्यांची तिने क्रोमोझोम मायक्रोस्कोप चेक केले अँड शी फाउंड लेंथ ऑफ टेलोमियर मोर. सेकंडली, जे डिप्रेसिव्ह मेंटल, जे निगेटिव्ह मेंटल, त्यांचे टेलोमियर लहान होते. ते कसं केलं? तर ज्या आया ज्यांना मेंटली रिटायर्डेड मुलं होती ना, त्या सारख्या डिप्रेशन असते ना, अरे अपब्रिंगिंग किती अवघड आहे, त्यांच्या सगळ्यांची टेलोमियर लेंथ कमी होती. दे सकम टू इन्फेक्शन व्हेरी इझिली. त्यांना लगेच कुठले झालं की इन्फेक्शन लगेच व्हायचं आणि ते मेल्याचं लवकर. असं तिने कित्येक हजारांचं चेक केलं. नोबेल म्हणजे प्रार्थनेचं महत्व लक्षात ठेवा. आम्ही आमची जी जीवन प्रार्थना म्हणतो, इट इज नॉट, इज सायंटिफिक आहे. बरोबर. आरोग्य क्षेत्रात सेवा देण्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही तुमचं सातत्याने आणि भरीव योगदान राहिले. त्यामागची प्रेरणा काय? आमच्या जीवनविद्येचं प्रिन्सिपलच आहे, सर्वांचा विचार करा. आता मला सांगा, आता लोकांना आश्चर्य वाटतं, आता मी प्रॅक्टिस बंद केली, म्हणजे ऑपरेशन बंद केली, मी आय एम स्टील एबल टू प्रॅक्टिस. म्हणजे ज्या दिवशी मी ऑपरेशन करायची बंद केली, त्याच्या आदल्या दिवशी मी 7 ऑपरेशन केली लेटेस्ट पद्धतीने. टॉपिकल फेको म्हणतात त्याला, विदाउट इंजेक्शन केली होती. पण आय डिसाइडेड, नाउ माय सन इज एबल, माय डॉटर इन लॉ इज एबल, आता आय शुड हँड ओव्हर. आमच्या बरोबरचे लोक बऱ्याच वेळा म्हणतात, अरे तू कसे काय बंद केलीस? म्हणजे स्वतःचा इगो ठेचायचा असतो आधी. आमच्या जीवनात शिकवतात, अहंकार सोडा. मी हॉस्पिटल बांधलं, आता माझं 9,000 स्क्वेअर फूट हॉस्पिटल तेव्हा बांधलं, तेव्हा लोकांना हसत होते, डोळ्याला कशाला लागते म्हणून. पण आता ते कमी पडते, मी शेजारी बिल्डिंग बांधायला. पुढची विजन होती ना, काहीतरी आपण करायचं. तर लक्षात ठेवा म्हटलं, 100 वर्षांनी या हॉस्पिटल कोण असणार तुम्हाला माहिती आहे का? नाही ना. आपलं स्टेशन आधी उतरायचं म्हटलं, कधी थांबायचं ते कधी थांबायचं कळलं. हे जीवन विद्येमुळे कळलं. मी थांबलो आणि मी आय एम एन्जॉईंग ग्रेट. आज मी समाजात, मी इतक्या ठिकाणी जातो, मी भिंतीच्या बाहेरच येत नव्हतो ना. मी म्हणलं संध्याकाळचं होईल नाही. आता मला जग कळलं, किती मोठी माणसं जगात आहे ते कळलं. आम्ही काहीच नाही, कीटक आहे आम्ही त्यांच्यापुढे. मग आपण काहीतरी, नाही तर काय होतं, आमच्या क्लासमेट आहेत बरेचसे, आराम नुसते बसतात, टीव्ही लावतात, हा आराम करा, हा चांगला आहे, स्वतः काहीच करत नाही राष्ट्रासाठी. म्हटलं आपण करा ना काहीतरी योगदान. म्हणून मी जीवन विद्येचा सर्वांसाठीचा विचार आहे, त्यातनं आम्ही सुरू केलंय. अँड आय स्टार्टेड डुईंग ऑल अँड आय एन्जॉय इट. शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही उपक्रम राबवलेत, त्याबद्दल काय सांगू शकता? जबरदस्त. तुम्हाला सांगतो कसं झालं की मी डोळ्याचा डॉक्टर आहे. आपल्याकडे शेतकरी बिचारे शेतात काम करतात, गॉगल बिगल काही लावित नाही. बरोबर. त्यांना उसाचा पाला असतो ना, ते तसं काटे असतात, ते कट होतात. आणि विशेष म्हणजे ते सहनशक्ती जास्त चांगली असते त्यांची, आणि ते काळजी काही घेत नाही आणि लवकर येत नाहीत. फंगल इन्फेक्शन होतं. फंगल इज मोस्ट डेंजरस, कारण त्यांनी पेन जास्त होत नाही. मी माझ्या एवढ्या वर्षात प्रॅक्टिसमध्ये जवळजवळ 100 लोकांनी डोळे काढलेले पू झाल्यामुळे. एक दिवशी सणक भरली माझ्या डोक्यात. एक शेतकऱ्याचा मी असंच पूर्ण डोळा काढला होता, त्याला मी ऍडवाइस केला गॉगल वापरता वगैरे. 2 वर्षात तो आला दुसरा डोळा लागला म्हणून. माझं डोकं ते सटकली म्हणतात, तसं सटकलंय. अक्कल आहे की नाही या लोकांना. मग मी आमचं चष्मा दुकान आहे, गॉगल घेतले, आमचे जीवनविद्येचे नामधारक बरोबर घेतले आणि डायरेक्ट शेतातच गेलो. तिथं मला ज्या गोष्टी कळल्या त्या मला कधीच कळल्या नसत्या. तुम्हाला सांगू, मला कळलं की बायका जास्त काम करतात पुरुषांपेक्षा. पुरुषांचे शर्ट घालतात काम करताना. आणि मग मला लक्षात आलं की नुसते डोळ्याचं प्रोटेक्शन उपयोग नाही, तर यांना साप किरडू चावतात, लाल मुंग्या चावतात, आणि हे पेस्टिसाइड असं सेंटचा फवारा मारल्यासारखे मारतात, अंगावर पडतात. आणि पेस्टिसाइड म्हणून कॅन्सर होतं सिद्ध केलं. मी वाचलंय भरपूर त्याच्यावरती. कॅन्सर होतं, डिप्रेशन येतं, हेडेक होतं. मग म्हटलं यांना काहीतरी करायला पाहिजे, नुसतं बोलून का उपयोग. मग लकीली काय झालं, मी त्यावेळी रोटरीचा प्रेसिडेंट झालो. अशोकदादा सावंत म्हणून आहे आमचे, ते स्वतः शेतकरी आहे, म्हणजे ते श्रीमंत आहेत खूप. तर त्यांना म्हटलं आम्हाला पैसे द्या, आपण प्रोटेक्टिव्ह किट आणू. त्यांनी 75,000 रुपये दिले. आणि मग आमच्या जीवनविद्याचे सुभाष केळकर म्हणून आहेत, ते महिंद्र रिसॉर्ट्समध्ये होते. ते CSR असतं ना, CSR, त्यामधनं आम्हाला 8 लाख रुपये मिळाले. आणि मी अक्षरशः शेतात जाऊन स्वतः आमच्या नाव, आणि मी फिल्म काढली बरं का याच्यावरती. ऍक्च्युअली फिल्म आहे माझी 20 मिनिटाची. मी त्यावेळी ॲग्रिकल्चर ऑफिसर दिली फिल्म. काय नाही, आपल्या देशात अवघड आहे असं ते बोलत नाही. तर मी तुम्हाला सांगतो, अख्ख्या महाराष्ट्र फिरलोय. प्रत्यक्ष शेतात मजुरांना, मालकाला भेटायचं नाही, मजुरांना डायरेक्ट. बायका तयार होत नाही, लाज वाटते म्हणून. त्यांना म्हटलं लाज कसली वाटते म्हणून, तुम्ही शर्ट घालता पुरुषांचे, ह्याचे स्क्रॅच महत्वाचे का डोळा महत्वाचा. असे मी कित्येक 8 लाखाचे ड्रेस वाटले. काय काय माहिती आहे, गॉगल, मास्क, कॅप, हँड ग्लोव्ज आणि गमबूट आणि रेनकोट. आणि चांगलाही वाईट अनुभव आहे. मी समडोळेला वाटले, तुम्हाला नाव समडोळे जवळ आहे म्हणून काय वाटलं मला फॉलो करता येईल म्हणून.
आय टेल यू तिथं 75,000 डे संभळलेले वाटले, रोटरी फोटो सुद्धा आहेत सगळे. मला वाईट इतकं वाटलं. तिथला दूधवाला यायचा आमच्याकडे, मी फॉलोअप करायचं. त्याने 1 महिन्याचा यायला, साहेब देव वाटलाय बरोबर आहे, निम्म्याने इकले म्हणला, इकले दारू अरे प्यायचे. बापरे. कॅन यू इमॅजिन? हे आमची माणसं. आता काय करायचं, पण निम्म्यानी घातले हा माझा आनंद, पॉझिटिव्ह आस्पेक्ट. खरं. आणि तो आनंद झाला, खूप महाराष्ट्रावर वाटले. मग ते कोविडमुळे बंद पडलं आमचं ते, आता नाही. CSR द्यायला पाहिजे ना कुठेतरी, ओके. पण शेतकऱ्यांना कळायला नको का स्वतःच्या आयुष्याचं. काय करायचं, आय फील व्हेरी बॅड. आता हा एकदम वेगळा प्रश्न आहे सर. पुस्तक चालताना मला 4 पुनर्जन्मांचा उल्लेख दिसतो. हो खरं आहे. नाही, माझं आयुष्य मजेदारच गेलंय. आय टेल यू, माझा जन्म बेळगाव झाला, घरात झाला त्यावेळी. शहापूर म्हणून ते बेळगावमध्ये भाग आहे, तिथं झाला जन्म, घरामध्ये. जन्म तर मला एक इथं गाठ होती छोटीशी, ओके. आणि ती 2 महिन्यात दुप्पट झाली. बापरे. मग घरातली चिंता वाटली. हणमशेठ नावाचे डॉक्टर होते त्यावेळी तिथं, सर्जन. तुम्ही हे नाव पु ल देशपांडेंच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये वाचाल. म्हणजे रावसाहेब म्हणून त्यातलं काय, हा, त्यात correct. हणमशेठ डॉक्टर आहेत बघा, हणमशेठ, तेच हणमशेठ डॉक्टर. ओके. त्यांनी बघितलं, मी 3 महिन्याचा होतो. त्या काळात एवढ्या लहान मुलाला जनरल ॲनेस्थेसिया देऊ शकत नव्हते. बरोबर. मग त्यांनी ऑपरेशन करायला सांगितलं आणि एक्सिजन करायला सांगितलं. माझे वडील त्यावेळी, त्यांना नेमकी नुकतीच बागलकोटला सर्व्हिस लागली होती. तुम्हाला माहिती आहे, शिक्षक ते पूर्वी लिंगराज कॉलेजमध्ये होते बेळगावला, बागलकोटला लागली. तर पहिला दिवस महत्व असतो टीचर, ते अटेंड करावं लागतो. बरोबर. तेव्हा त्यांना अटेंड करायचं होतं, माझं ऑप्शन ठरलं आणि ते म्हणले मरू शकेल मुलं. आता 3 महिन्याचं पोरग. बापरे. त्यावेळी आधी काय होतं, डेड कन्सेंट बाबाने दिलं आणि बाबा सर्व्हिसला तिकडे गेले. आणि मला फळीला बांधून, माझी आई सांगते, कारण अॅनेस्थेसिया द्यायचं नाही ना, फळीला बांधून लोकल काय दिलं असेल. मला आता इथून इथपर्यंत 7 इंचाचा खाच आहे, मसलच नाही मला, आय डोंट हॅव मसल. कट केलं आणि बायोप्सी करून टाटाला नुकतंच सुरू होतं कॅन्सर युनिट. 53 सालची गोष्ट आहे, आय बॉर्न 53. काढून टाकलं त्यांनी. त्यामुळं तो पुनर्जन्म पहिला. त्यानंतर माझं आजोळ कोपरगावला आहे. कोपरगावचं प्रॉपर नाही, कोपरगावचं यसगाव नावाचं आहे, तिथं माझं आजोळाची शेती, माझे आजोळी शेती होती आणि अजूनही आहे शेती, स्टील देअर. माझा आता आतेभाऊ आहे तिथं, अजूनही आहे. तर तुम्हाला सांगतो, तिथं मला नेलं होतं त्यावेळी मी 7-8 महिन्याचा असेल. डिहायड्रेशन झालं मला. डिहायड्रेशन म्हणजे पाण्यात पाणी कमी होतं. आणि ते तर कोपरगाव त्यापासून 4 किलोमीटर लांब, आणि डिहायड्रेशन मुलं मरतात इझिली. लकीली माझे मावशीचे मिस्टर डॉक्टर होते, ते इंदोरून आले होते. त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी गाडी पाठवली चटकिनी आणि गावात 2 सलाईनच्या हे आणल्या. आणि त्यावेळी शिरेत इंजेक्शन 6 महिन्यापर्यंत सापडलं नाही, पोटात मारायचे इंजेक्शन. तुम्हाला माहिती आहे, कुत्रा चावला तर इथं द्यायचे पूर्वी इंजेक्शन, आता चांगली निघाली व्हॅक्सिन्स. तसं मारलं आणि मी वाचलो. तो दुसरा पुनर्जन्म. तिसरा पुनर्जन्म म्हणजे तुम्हाला सांगतो, मी 8वी 9वीत असताना, अजूनही मला आमच्या नाती चालल्या की मी दरडावून सांगतो. कार उभी होती, माझा एक मामा आला होता किर्लोस्करवाडी द्यायला, त्याला टाटा करायला गेलो आपण, आणि इकडं त्याला जागा तिकडची मिळाली, कळलं, इकडे बस आहे बघा. मग त्या टाटा करायला मी पळत गेलो, तिकडनं गाडी आली, टाणकन उडवलं मला. आणि असं दुपारची वेळ होती, सालपट निघाले मला दांबरचं, आणि मी घाबरून मी वाचलो, डोक्याला लागले. तो कारवाला घाम फुटला असेल त्याला, तो चिडला होता, कारण त्याला त्रास झाला असता ना. हे सगळं मला कुठं कळते त्यावेळी. मी पडलो, मी उठलो, सायकल घेऊन सुसाट सुटलो आणि घरी सांगितलंच नाही. माझा मित्र शेखर रानडे म्हणून आहे, शेजारी घर, त्याच्याकडे गेलो. ते कोकम तेल मिळायचं, कोकम तेल. हळूच आम्ही दोघांनी मिळून ती जखम बरी केली घरात सांगता. तो तिसरी. चौथा म्हणजे आत्ता अलीकडं 18 साली मी पोहत होतो. मी म्हणलं रेग्युलर पोहतो, अजूनही पोहतो. पोहता पोहता मला सडन ब्लँक झालं. अंधकार, म्हणजे तो आपला डोळे मिटला तर अंधकार नाही, ब्रेनचा ब्लड सप्लाय कमी झाला. आणि लकीली मी कडेला होतो आणि अख्ख्या टँकमध्ये कोणी नव्हतं. सप्टेंबरचा महिना होता आणि मी रेग्युलर जातो, थंडी असो काय. माझा हात कडेला बायचान्स लागला आणि खाली पाय टेकले, कमी होती. आणि मला एक आय डोंट 30-40 सेकंद असेल, हळू दिसायला मला कळलं हा काहीतरी आयदर ब्रेन और हार्टचा प्रॉब्लेम आहे. मला तेवढं डॉक्टर्सला कळलं. मी हळूहळू गेलो आणि काही नाही, कुठं दोष सापडेना, काही सापडेना. सगळे ECG नॉर्मल, हे नॉर्मल. कसं होतं ते टेम्पररी झालतो. कळलं किंवा माहिती आहे काय, तो योगा आहे. आईमुळे मी वाचलो. म्हणजे मला तेवढा चिकनगुनिया झाला. किती गोष्टी आहेत बघा. चिकनगुनियामुळे त्यात काय व्हायचं, मला पायरी चढली की ब्लॅकआउट, जोरात हसलो तरी ब्लॅकआउट. आणि आम्ही डॉक्टर असून काय उपयोग आहे, डॉक्टर नॉलेज तेवढं परफेक्ट नाही आहे. त्याला काय चेक केलं की नॉर्मल ना. आणि मग तुम्हाला सांगतो, महिनाभर चिकनगुनियामुळे हळू चालवलं, मला त्रास झालाच नाही. आय डिडंट एक्झर्ट. तो हार्टचा प्रॉब्लेम होता, ते कळला नाही. आणि ज्यावेळी मी ओके झालं त्यावेळी आता उद्यापासून पोहायला जाऊ म्हटलं.
मग माझी आई तेवढ्याच आजारी पडली. मी आईने का वाचवलं सांगतो. आई आजारी पडली म्हणून दिवेकर म्हणून डॉक्टर आहेत आमच्या इथले. हो. मग ते आमचे जुने डॉक्टर त्या आधी अमेरिकेला गेले होते. मग त्यांना फोन केला, म्हटलं या. मग ते घरी येऊन बघतात ना डॉक्टर आहे म्हणून. तर मी म्हटलं त्यांचा वेळ जायला नको, आपलं आईचं कार्डिओग्राम काढून टाका म्हटलं. आमच्या हॉस्पिटल सगळी सोय आहे. काढल्यावर त्या मुलीला म्हटलं की माझाही कार्ड म्हटलं. मी सारखा 7-7 दिवसांनी काढत होतो, मला सारखा संशय. आणि ते कार्डिओग्राम ठेवले ते बाजूला. दिवे करायला त्यांनी बघितले, 2 कोणा केले, एक म्हटलं माझा एक तिचा आहे, त्याला बघा. तुम्ही इथं कसे काय बसलात म्हटलं. मला कम्प्लीट हार्ट ब्लॉक झाला. बापरे. म्हणजे तो कसा ब्लॉक, तुम्हाला जे ब्लॉक असतात ना तो ब्लॉक नाही. तुम्हाला जे माहिती आहे की नाही अँजिओप्लास्टी करतात तो नाही. व्हॅस्क्युलर ब्लॉक मला अजिबात नाही. आय हॅड नो क्लॉट एट एनिवेअर. इलेक्ट्रिकल ब्लॉक म्हणजे आपला पेसमेकर असतो एसी नॉट सीए. तर ते कसं असतं, एट्रियम आणि व्हेंट्रिकल ढुक ढुक असं ते ढुक बंदच पडलं होतं. नुसतं ढुकवरती मी जेवत होतो. माझा 37 पल्स रेट झाला होता. कॅन यू इमॅजिन. तडक गेला. आता आमची कॉन्टॅक्ट असल्यामुळे लगेच मुंबईला लोखंडवाला डॉक्टर आहेत, ते हे आहे ना हॉस्पिटल लीलावती, त्या पलीकडेच एक सेंट जॉन हॉस्पिटल आहे, हे आहे ख्रिश्चनांचं एक हॉस्पिटल आहे, होली स्पिरिट. तिथं मी गेल्या माझ्याकडे बघायला लागले. तिथं इको केला, थिएटरमध्ये गेलं मला, आणि मला पेसमेकर करायचं. हा माझा 4था पुनर्जन्म. पण काहीतरी विधी लिखित आहे की माझ्याकडनं काहीतरी होणार म्हणून मी जिवंत ठेवतोय मला कॉन्शियसनेस. आणि हे स्किन बँकेचं ऑलरेडी एवढं मोठं झालंय, तोच टॉपिक वर येतोय मी. स्किन बँकेचा विचार कधी डोक्यात आला, आणि विचार डोक्यात आल्यापासून ऍक्च्युली बँक सुरू व्हायला किती दिवस लागले, काय अडचणी आहेत? आता मी जीवनविद्येत आहे की नाही, तेव्हा आम्ही पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड सांगतो, अंतर्मना शक्ती प्रयोग करून बघू म्हटलं. आणि ते का आलं सांगतो. मी जेव्हा इंटर्नशिप करतो ना 75 साली 75 मध्ये, त्यावेळी बायका सगळ्या बसने असायच्या. तुम्हाला माहिती जाळायच्या सोनांना. तुम्ही बातमी ऐकली असेल, स्टोचा भडका उडाला आणि 3 आठवड्यांनी बाई मिली. रुटीन तिथं म्हणजे बायका मरायच्या, बायकाच जास्त असायच्या. आणि तिथं आम्हाला ड्युटी असायची आठवड्यातून 2. तुम्हाला सांगतो, मच्छरने ठेवायला लागायचं ना. वारा आला तर सहन होत नाही हो, काही करता येत नाही. उघडं ठेवायचं ना. किंचाळत असेल, ही मरण सगळ्यात वाईट बरंच. मॉर्फिन द्या, पेथिडिन द्या, पेन कमीच होत नाही. शेवट किंचाळत मरतात बायका, आणि बायकाच मॅक्झिमम असतात. ते सारखं कानात आणि घाण वास, स्युडोमोनास इन्फेक्शन. त्यावेळी आम्ही जेवायचो नाही. त्या दिवशी आठवड्यात 2 दिवस मला जेवण बंद, शक्यच नाही, जेवण शक्य नाही. हे डोक्यात होतं. पण त्यानंतर काय झालं नाही, कारण मी ऑप्थॅल्मॉलॉजी गेलो, डोळ्यात गेलो. माझी माधुरी भावे नावाची माझी क्लासमेट, आम्ही दर 3 वर्षांनी एकत्र भेटतो, 70 बॅचची. तर ती प्लास्टिक सर्जन आहे, माधुरी गोरे तिचं नाव. तिनं भारतातली पहिली स्किन बँक सायनला सुरू केली. मग मला ते एकदा आमच्या चर्चेत ती म्हणली माझी स्किन बँक सुरू केली. वा म्हणलं, मी काय आम्ही सुरू करू सांगले ना. तुझा काय उपयोग नाही म्हटलं, तू ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहे, प्लास्टिक सर्जन पाहिजे. पुन्हा तो प्रसंग राहिला बाजूला. आणि मग मला अचानक रोटरीला प्रेसिडेंट केले या लोकांनी. प्रेसिडेंट झाला. म्हटलं मी काम उगत रिमांडो मध्ये जाऊन मिठाई वाटा आणि फोटो काढून असलं करणार नाही म्हटलं. मी अजिबात येणार नाही. अहो रिमांडो मधल्या लोकांना पोरांना एवढी मिठाई मिळते की साधं जेवणच मिळत नाही येणार म्हटलं. मग स्किन बँक तिथं काढलं. सगळ्यांचा विरोध आणि लोकांचा अजिबात चूक नाही. रोटरीमध्ये लोकांनी काय काढता येईल, आणि त्याला काय इन्कम काहीच नाही, शून्य, उलट निगेटिव्ह. पण माझ्या अंतर्मनशक्तीचा प्रभाव बघूया म्हटलं. टेल यू इट हॅपन. म्हणजे कसं, माझी जबरदस्त इच्छा. मग मी प्रेसिडेंट असल्यामुळं मीटिंग बोलले की यायलाच पाहिजे त्यांना. मोठे मोठे लोक, सनत कुमार आरवाडे, तानाजीराव सावंत, आणि आमची सगळी मोठी मोठी माणसं होती. त्यांना घरी बोलवलं, मीटिंग घेतली. म्हटलं स्किन बँकेसाठी करायचं. आता मी एवढं म्हणतो, बरं म्हटलं, मग कोणाकडे जाऊया म्हणजे राजू गडावतकडे जाऊया, शेजारी. तो लहानपणापासून आम्हाला माहितीच आहे. त्याला फोन केला, म्हटलं तुझ्याकडे पैसे मागायला येणार आहे, म्हणजे ताका 2 भांडं कशाला पाहिजे, मी क्लिअर सांगणार म्हणून. मग नाही म्हटलं, मी देतो डॉक्टर साहेब. तो आला, तो म्हटलं मला वेळ नाही. म्हटलं काय पाहिजे तुम्हाला? पैसे पाहिजेत. म्हटलं किती तू देशील तेवढे? 5 लाख देतो म्हटला. 5 देतो म्हटलं. मी 5 लाख देतो. प्रोसेस चालू. आणि मला अविनाश पाटील सारखे कुशल प्लास्टिक सर्जन मिळाले. जबरदस्त त्यांची कपॅसिटी. त्यांनी स्वतःची जागा दिली हॉस्पिटलमधली, आणि शिवाय 1 लाख दिले. असं जुळून आलं. मग एवढं झालं तरी स्किन बँक लगेच होत नाही. इट रिक्वायर्स जागा सोडून 65 लाख लागतात. मग आम्हाला कमीत कमी 31 लाख रुपये मिळाले. कारण आमच्या ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट नावाचा प्रकार असतो, की आम्ही 31 लाख जमवले तर जवळजवळ 35 लाख मिळू शकतात असं. तर 31 लाख तर आता आमचे फक्त 11 लाख जमले. बघा पुन्हा योगा. आय टेल यू, पॉवर भयंकर चालतं. डॉक्टर विनय पैरायकर नावाचे गोव्याचे डॉक्टर, गायनेकॉलॉजिस्ट. त्यांची बायको नुकतीच गेली होती, ते दुःखात होते. आणि त्या घरी त्यांना ट्रंकमध्ये शेअर सापडले जुने, त्यांच्या वडिलांनी घेतलेले. त्याची किंमत एवढी जास्त होती. ते म्हणले ते काय मी कष्टाने मिळवलं नाही, मी रोटरीला दान करणार. $1 लाख डॉक्टर विनय पैरायकरनी द्यायचं ठरवलं रोटरीला. ही बातमी आम्हाला लागली. मग आमचे रविकिरण कुलकर्णी नाव इथले कन्सल्टंट, आमचे रोटरीचे मेंबर आहेत.
त्यांनी लगेच काढलं, कारण त्यांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्हायचं होतं पुढे, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट होते कॉन्ट्रॅक्ट. ओके. ते अप्रूव्ह झाले आणि आम्हाला त्यांनी $26,000 दिले. 20 लाख झाले, आमचे झाले 31 लाख. मग रवी किरण कुलकर्णींनी मात्र तैवानशी ग्लोबल ग्रँड तिथला रोटरी क्लबशी केलं आणि आमची स्कीम बँक, मला खूप अभिमान आहे. इट इज ऑफ इंटरनॅशनल स्टँडर्ड आणि मला चलताय चालतच नाही. होय. मी महिन्याला ₹40,000 खर्च करतो. 2 मायक्रोवाईज MSc मायक्रोवाईज मुली आहेत, स्मरणिका आणि मेघा, त्यांना पगार द्यावा लागतो. नंतर वॉक इन फ्रीज आहे, त्याला इलेक्ट्रिसिटी सतत लागते, AC असतं ना, बरोबर. 5 to 8 डिग्री ठेवावं लागतं. आणि शिवाय बाकी मेंटेनन्स, कल्चर करणे, बॅक्टेरियल लॅब टेस्ट सगळं असतं. वी डू इट. आणि तुम्हाला सांगतो, त्यामुळे इतकी आमची बँक परफेक्ट आहे, आज ही नॅशनली नोन आहे. नॅशनली आज आम्ही सेंट जॉन हॉस्पिटल बेंगलोर 5 पेशंट वाचवलेत स्किन पाठवून. आसामचा परवा एक वाचवला, आसामला पाठवलं, हैदराबादला तर पाठवतोच, कलकत्त्याला पाठवलं. आणि आमच्याकडनं डिमांड करतात. परवा अंबानी हॉस्पिटल, कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलला मागितलं, दीनानाथ मंगेशकरला, व्हॉट एल्स यू वॉन्ट, सांगलीहून मागवतात लोक. आणि पुण्याला अजून स्किन बँक नाही. मला तिथे लेक्चर बोलवतात स्किन बँकेसाठी ऑर्बिटल. म्हणलं तुम्ही मला बोलत, तुमच्या पुण्यात नाही करू शकत तुम्ही. पण पैसे असू उभे नाही. मी अनेक खेडेगावात जाऊन लेक्चर देतो, PPT प्रेझेंटेशन करतो. मी तुम्हाला PPT पाठवलंय की, आय गो एव्हरीवेअर, स्वतः जातो. लोकांच्यात मोटिवेशनची गरज आहे. मी काल परवा तुम्हाला बोललो की चांगल्या मोठ्या व्यक्तींनी जर गेलं तर देतात, स्किन देत नाही तो लोक. आय डोनेशन देतात, स्किन देत नाही. बरोबर. खूप कष्ट करायला, आपोआप होत नाही, पैशाने काही गोष्टी होत नाहीत. आय वी हॅव टू गो. आणि मी खूप, मला तर माझं हे आहे, पॅशन आहे. आता मात्र आमचे रोटरी लोक खूप द्यायला लागले पैसे, का रिझल्ट दाखवले ना डॉक्टर अविनाश पाटलांनी. मग प्रत्येक वाढदिवसाला देतात. आणि आता चालली आमची छान स्किन बँक. तुमच्या मित्रमंडळीतनं आलेली एखादी हो. मोठी मदत. फारच, आय टेल यू, तो प्रसंग, विश्वास, या काळात विश्वास कोणाचा बसणं शक्य नाही. आय टेल यू. अचल कुलकर्णी नावाचा माझा मित्र, म्हणजे काय भाऊच आहे माझा तो ऍक्च्युली. त्यांनी कमाल केली. तो माणूस अजूनही सेकंड हँड स्कूटरनं फिरतो, अगदी साध्या घरात राहतो, आणि तो गाड्या विक्रीचे व्यवहार करतो. आणि ही वॉज सिम्पल स्कूटर मेकॅनिक होता तो. बघा, अचल बद्दल सांगावं तेवढं थोडं आहे, पण ते सांगत नाही. त्यांनी काय केलं ते सांगतो. माझ्या आईचा वाढदिवस होता 31 ऑक्टोबरला. अचल आला, त्याची बायको ते आले आणि कागद घेऊन राहतात. म्हणलं, अरे दिलीप, ते आईचा वाढदिवस आहे, फोटो कुठे आहे, काय वाढदिवस फोटो ठेवलाय. म्हटलं हां, फोटो घे म्हणा. फोटो धरला, त्याच्या खाली कागद धरला. मी आणि माझी मिसेस तो तिकडे, आणि माझ्या सौरभला सांगितलं फोटो काढा आमचा. मला काय कळे ना काय करतो, फोटो काढला. म्हटलं आईचा फोटो काढला, चांगला आहे वाढदिवस. काय करावं त्यांनी, ₹50 लाख आमच्या स्किन बँकेला डिपॉझिट केले आणि मग माझ्याकडे आला तो. आणि अट काय, मला बोलूच दिलं नाही त्यांनी. तुझ्या आईचं, म्हणजे माझ्या आईचं नाव स्किन बँकेला दिलंय. असं आढळेल काय जगात कुठे? याला म्हणायचा मित्र, ह्याला आम्ही ऐश्वर्य म्हणतो. लोकांना ऐश्वर्य म्हणजे काय कळत नाही हो. ऐश्वर्याची आमची डेफिनेशन काय आहे, तुम्हाला गंमत सांगतो. रोटरीत माझा इंटरव्ह्यू झाला ना, का नवीन आला की नो युअर रोटरी म्हणून असतं. तर माझा आपला अभिजित उदगावकर त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. मी, आणि त्याला गर्दी खूप ऐकायला, कारण रोटरी सगळे लोक, बरेचसे पेशंट होते माझे, आणि त्यांनी बघितलेलं मी गरिबीतनं असं वर आलेलो, कंप्लेंट सच्चेपणाने आलेलो. तर त्यांनी त्यांच्या मुलांना, नातवांना इंटरव्ह्यू ऐकायला बोलवलं. तर अभिजितने विचारलं, तुमचं आयुष्य सांगा. मग सांगायला सोपं असतं ना, मी रस्त्या कडेला बसून, तसलं काही झालं नाही. 2 वेळा जेवायला मिळतो तेवढा वाढला असलं काय ते. पण पुढं जे सांगितलं, पण म्हटलं माझा जन्म ऐश्वर्यात झाला. कुडंट बिलीव्ह. माझा भिडे नावाचा मित्र आहे, अरे दिलीप म्हटलं, तू ऐश्वर्यात झालं, पण तुमचं ऐकायला कशाला आडली लोक. म्हटलं सांगतो, ऐश्वर्य म्हणजे काय लोकांना कळत नाही. श्रीमंत आणि ऐश्वर्याला फरक आहे का तुम्हाला? तर 10 लाखाची लॉटरी लागली ना, श्रीमंत झालात, ऐश्वर्या नाही. किंवा अँसेस्ट्रल प्रॉपर्टी मिळाली, ऐश्वर्या नाही, श्रीमंती. ऐश्वर्या कशाला म्हणायचं माहितीये? पहिली गोष्ट, चांगले मित्र मिळणं हे ऐश्वर्य आहे. आणि त्यासाठी करावं लागतं. तुम्ही काही ते त्यासाठी तुमचा वेळ द्यावा. वेळ देणं म्हणजे ऐश्वर्य देणं आहे ना. केलं तरच ऐश्वर्य मिळतं. आपोआप श्रीमंती आपोआप मिळू शकते एका वेळेस. मित्रासाठी सॅक्रिफाईस, मग मित्र मिळतो. चांगली पत्नी किंवा पती पैसे देऊन मिळत नाहीत, कळलं की नाही. एक मला सन्मानाने वागावं लागतं, मग मिळते. आई वडील आपल्या हातात नाही, ते माझे लकीली चांगले होते. दुसरी गोष्ट, शेजारी चांगला मिळत नाही. सगळ्यांची शेजारी भांडणं असतात. त्यासाठी तुम्ही काहीतरी करावं लागतं, मग चांगलं राहतात. कारण तुम्हाला उद्या काय झालं तर तुमचे नातेवाईक मुंबईत शेजारी जात. चांगली मुलं आपोआप होत नाहीत. संस्कार मी मगाशी सांगितलं, स्वतः तुमचं आचरण चांगलं पाहिजे. तर समजा तुम्ही दमून आला, घरात बसला ग्लास घेऊन, कसला ग्लास सांगायची गरज नाही. आणि मुलाला सांगितलं, छोटा मुलगा असतोय, अरे तू असं काय करायचं नाही, मी थकलोय म्हणून घेतोय. मुलगा काय उत्तर देतो माहिती का, या ब्रँडचं घ्यायचं मी केव्हा सोडलंय. संस्कार होत असतात.
उद्या फोन आला तुम्हाला घ्यायचं नाही, तुम्ही सांगा मुलाला हे घरात नाही म्हणून सांग. खोटं बोलायचे संस्कार झाले ना, मग तुम्ही 2 तास लेक्चर देऊन काय उपयोग. आचरण व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ऐश्वर्य याला म्हणतात, कळलं की नाही. लोकांना कळत नाही ऐश्वर्य कमवायची गोष्ट आहे, आपोआप मिळत नाही. आजही नेत्रदान आणि त्वचादान याबाबत लोकांच्या मनात भरपूर गैरसमज आहे, त्याबद्दल काय सांगाल? फारच गैरसमज आहे तो. तरी नेत्रदानाबद्दल आता जरा जागृती झाली आहे, कारण गेले मी स्वतः काम करतो 76 साली KM मध्ये, त्यावेळेस नेत्रदान होत होतं. बरोबर. आणि पण त्वचादान तर नेत्रदान म्हणजे तुला वाईट वाटेल, मला तुम्हाला सांगायला वाईट वाटतं की भारत देश एवढा मोठा आहे की आज आपल्याला लंकेतनं 10,000 डोळे विकत आणावे लागतात. जस्ट इमॅजिन. लंकेची जेवढी लोकसंख्या ना तेवढी माणसं भारतात मरतात रोज, आणि आपण ते पुरून टाकतो किंवा जाळून टाकतो. मूर्ख आहे आपला देश कसा आहे. त्यावर स्किनच्या बाबतीत तेच, आणि दोन्ही सेम आहे. 6 तासात काढावं लागतात. जागेवर मी काढतो, पण नाही ना, तयार होत नाहीत. त्यामुळे अवेअरनेस निर्माण काय सगळ्या लोकांनी खूप त्यात कष्ट केले पाहिजेत. तुम्ही आज आम्ही 16 लहान मुलांचे प्राण वाचवले, जे नक्की मेले असते. नक्की. 62% बर्नचा 3 वर्षाचा पोरगा वाचवला आहे. फोटो सकट डॉक्युमेंटेशन आहे. पीपल कुड नॉट बिलीव्ह. सेकंडली, आता ते आमच्या ह्याच्या मेडिकलमधला आहे नॉन हेलिंग अल्सर, त्याला असा उपयोग होतो. किंवा आता अँप्युटेशन केलं, स्किन फ्लॅप असतो ना, त्याला बेसिक आवरण म्हणून त्याचा उपयोग होतो. नंतर स्किन गॅप करा, म्हणजे प्रचंड उपयोग आहेत रिसर्चसाठी. आज बघा, गोळी घेतली तर ऍसिडिटी होते, इंजेक्शन दिलं तर रिॲक्शन येते. हल्ली स्किन पॅच लावतात, तुम्ही पाहिलं असेल. स्किन पॅच लावायसाठी ते ऍब्झॉर्शन होतं, रिसर्च पाहिजे ना, त्यासाठी आमचं स्किन वापरलं जातं, युजिंग इट. त्यामुळं स्किन बँक हे खरंच सांगतो, आमची 8वी स्किन बँक बरं का भारतातली. आता काहीतरी 20 झाल्यात आमच्या नंतर ते सब, पण अजूनही वी आर डुईंग द बेस्ट. कॅन इमॅजिन. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एम्सला 1.5 वर्षापूर्वी पहिली स्किन बँक झाली. एम्सला दिल्ली, आणि उत्तर प्रदेशात नॉयडाला 1 वर्षापूर्वी झाली. कॅन यू इमॅजिन. ते एवढं मोठं सेलिब्रेट केलं. आम्ही तर 18 साली सुरू केली. सोप आहे. खूप छान. मला ते खूप, म्हणजे माझ्या आयुष्यात मला खूप आनंद वाटतो, आणि ते खरं लोकांना उपयोगी, म्हणून सर्वांचा विचार केला तर आपला विचार होतो. आजच्या युवा पिढीला आणि युवा उद्योजकांना काय सल्ला द्याल, आणि काही पुस्तकं रेफर कराल का? आता उद्योजकांच्या बाबतीत तर सांगू का, खरं म्हणजे मी काय असं उद्योजक एवढा टाईप नाही येतो, सो कॉल ज्याला म्हणतात तसा. पण सक्सेसच्या व्याख्या लोकांना कळल्या पाहिजे. सक्सेस म्हणजे काय. सक्सेसच्या 3 स्टेप्स आहेत. पहिली इज ग्रोथ. तुम्ही 10% ग्रो व्हायला पाहिजे. नाही झालं तर मॅनेजमेंट कन्सल्ट करा, कारण आता इट बिकम्स अ प्लॅट्यू, देन यू गो डाऊन. बरोबर. 10% ग्रोथ पाहिजे. मग त्यासाठी हार्ड वर्क करा इन राईट डायरेक्शन. कळलं की, खूप कष्ट करा. प्रोग्रेस दुसरी स्टेप आहे. प्रोग्रेस म्हणजे काय, वेन यू अर्न बाय एथिकल मीन्स, नीतिमत्ता वापरून जे, तर 10%. नाही तर तुम्ही स्मगलिंग 25% ग्रो होईल. दॅट इज नॉट प्रोग्रेस. अँड थर्ड इज, एवढं करून सुद्धा सक्सेस विथ पीस. मानसिक शांतता केव्हा मिळते, तर जीवनातील वाक्य आहे, सुख कशाला लोक, सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही, सुख ही देण्याची गोष्ट आहे. क्रिया तशी प्रतिक्रिया, दिल्याशिवाय सुख मिळत नाही. तुम्ही सुख ओरबडून घेऊ शकत नाही. जॉय यू कांट. मग त्याशिवाय यू गिव्ह बॅक टू द सोसायटी, दॅट विल गिव्ह सक्सेस पीस. म्हणून काल तुम्हाला एक्झाम्पल सांगितले मी, टाटाचं एक्झाम्पल. अरे, अंबानीने $106 बिलियन प्रॉपर्टी आहे, पण टाटाने $103 बिलियन दिलेत. त्याने काय गरीब झालं नाही, त्याने एअर इंडिया विकत घेतली. यू विल द्यायची इच्छा केली तर यायची व्यवस्था होते. द्यामध्ये या आहेच ना. पीपल डोंट अंडरस्टँड दॅट. कळतच नाही निसर्ग, हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे सक्सेस विथ पीस, गो बॅक, गिव्ह बॅक टू द सोसायटी, देन यू विल अ ग्रेट पीस ऑफ माइंड. आता मी एवढा आनंदी काय, आय एम गिव्हिंग फॉर सोसायटी. हे मी काय लोकांच्यावर उपकार करीत नाही, स्वार्थ आहे माझा. कारण ते पुण्य जे मिळतं त्यामुळे माझ्यात आनंद आणि समाधान मला प्रचंड आहे. आणि ते समाधान, हे बघा, देण्यात काही डेंजर नाही ना, घेण्यात तुम्हाला परत द्यायला लागते. आम्ही देतो ना, निरपेक्ष. निसर्गाकडनं शिकलं पाहिजे. झाड बघा ना, देतं नुसतं आपल्याला, सावली देतं, फुलं देतं, फळं देतं, स्वतःला देतं लाकूड, आणि ऑक्सिजन पण देतं. लर्न फ्रॉम नेचर, वी आर पार्ट ऑफ नेचर, अशी आमची स्वच्छ वाक्य आहे. गो ऑन गिव्हिंग बॅक टू सोसायटी, यू विल हॅव द बेस्ट लाईफ. पुस्तकं कुठली सजेस्ट कराल? पुस्तकं, आता मी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणून पुस्तक आहे डॉक्टर मर्फीचं, डू रीड इट. डेल कार्नेजीचं वाचा पुस्तक. आणि हाऊ टू कीप रिलेशन्स. रिलेशनशिपला महत्व आहे ना सगळ्यात. आमच्या रिलेशनशिपला का म्हणतो माहिती का, कारण बिझनेसमध्ये कम्युनिकेशन स्किल जबरदस्त पाहिजे तुम्हाला. 40% इज नॉलेज, 60% कम्युनिकेशन स्किल. आणि त्या कम्युनिकेशन स्किल शिका. हाऊ टू कीप रिलेशन्स विथ अँड मेंटेन इट. म्हणून आमच्या सुंदर वाक्य आहे, कोण कोणाला कधी केव्हा कसा उपयोग पडेल हे ब्रह्मदेवचा सांगू शकत नाही. म्हणून सगळ्यांची रिलेशन चांगली ठेवण्यात आणि टिकवण्यात छानपण आहे.
तेव्हा ऑलवेज हे उद्योजकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि लर्न फ्रॉम युअर कलिग ऑल्सो. रायव्हल कोणीच नसतो जगात. डोंट कम्पेअर विथ अदर्स. कम्पेअर करू नका. मी स्वतः परांजपेंच्याकडे जायचो. आता त्याच्यामध्ये रायव्हल म्हणाल नाही नाही, मी त्याच्याकडे जायचो आणि बघायचो कशी शिक ना. शरणागती, इगो ठेचा तुम्ही. जो तुमच्यापेक्षा बेटर आहे, गो अँड लर्न फ्रॉम इट. त्याच्याविषयी आदर निर्माण झाला पाहिजे. द्वेष मत्सर तर नसलाच पाहिजे. एवढी साधी गोष्ट लोकांना कळत नाही. आता तुमच्या उद्योगात दुसरं कोणतं चांगलं करत असेल, गो टू हिम, लर्न फ्रॉम हिम. त्या शरणागती, तो शिकायचंय, तो शिकवायला तयार होतो ना. कौतुक केले कोणाला आवडतं की नाही. डू इट, यू विल ग्रो बेटर. विन विन सिच्युएशन, बोथ ग्रो. आणि हे उद्योगाला लक्षात ठेवलं पाहिजे. जो तुमच्या क्षेत्रात दुसरा उद्योग करतोय त्याच्याविषयी आकसाची भावना न ठेवता आदराची भावना ठेवा. गो अँड लर्न व्हाय इज बिकमिंग बेटर. मी मुद्दाम सांगतो की काही काही व्यापारी असतात, अरे तेल स्वस्तात विकतात, चांगलं विकतात, तुला काय येत नाही. तो कुठून आणतो, त्यासाठी काय कष्ट केले, फाइंड आउट ना. खरंय. फार सुंदर गप्पा झाल्या सर. टेक अवे प्रत्येक पॉडकास्ट नंतर आम्ही थोडेसे डिस्कस करत असतो, पण ह्या स्पेसिफिक पॉडकास्टमध्ये माझ्यासाठी जर काय टेक अवे असेल तर तुम्ही जे जे सांगितलं, मित्र जोपासा, रिलेशन जोपासा, प्रामाणिकपणा आणि सचोटी सांभाळून कुठलीही गोष्ट केली पाहिजे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे कॉम्पिटिशन म्हणून कुणाकडे बघू नका. नेव्हर कॉम्पिट. माझ्यासाठी तरी आज टेक कॉम्पिट विथ युअर सेल्फ. त्याची मी तुम्हाला गोष्ट सांगितली की नाही. पोल वॉल्ट जम्पर सर्जी बुक्का, डू यू नो, वेन ही वॉज इन ऑलिम्पिक 6 मीटरवर कोणीच मारलेलं जम्प आणि डिड इट. ते जवळपास कोणी नव्हतं. त्यांनी गप्प बसायला पाहिजे ना. नो नो नो, ही ब्रोक हिज ओन रेकॉर्ड 35 टाइम्स. कॅन यू बिलीव्ह. स्वतःच रेकॉर्ड मोडा तुम्ही. आज मी एवढं केलंय, उद्या काय करणार. दुसऱ्यांचा विचार केला की टेन्शन आलं. स्वतःची कॉम्पिट करा ना. आणि यू कॅन डू. आणि ॲफर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. रात्री झोपताना, उद्या आजच्यापेक्षा मी बरा आहे, ॲफर्मेशन गोज ट्रिकल्स डाऊन इन सबकॉन्शियस, इट हेल्प. आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, थिंक दॅट इट इज ऑलरेडी हॅपन. इमॅजिन नाही. म्हणजे आता समजा, आता आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्ही काय व्हायचं, एंटरप्रेनर. ओके, थिंक दॅट युअर इन ऑफिस, बॉस बसला इकडे, फोन बिन आहे, आणि ती भावना निर्माण करा. राईट डाऊन ऑन द बोर्ड व्हॉट यू वॉन्ट टू डू, आणि इट हॅपन्स. अगदी तुम्हाला सांगतो, विल्मा रुडाल्फ नावाची एक मुलगी जन्माला आली आणि तिला संपूर्ण पोलिओ होता. आणि सगळे म्हणले ही चालू उभा राहू शकणार नाही. तिची आईची जबरदस्त इच्छा नाही, पळेल म्हणली ती. डू यू नो, फोटो आहे तर माझ्याकडे, यू आर रेडी. अरे शी बिकम ऑलिम्पिक विनर, 2 गोल्ड मेडल घेतली रनिंग मध्ये. सो नथिंग कॅन स्टॉप यू इफ सॉफ्ट कॉन्शियस माइंड असेल. आणि व्हिज्युअलाइज, ती शी व्हिज्युअलाइज ना, शी विल रन. व्हिज्युअलाइज युअर सेल्फ. थिंक दॅट आय गॉट बिग थिंग. थिंकिंग बिग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते लोकांना कळत नाही. थिंक बिगची एक मस्त मजेदार गोष्ट होती, मग थांबूया आपण. फार इंटरेस्टिंग आहे गोष्ट. एक रिपोर्टर होता, ही वेंट टू डॉक्टर, हॅव गुड प्रॅक्टिस. आणि त्याला विचारलं, म्हणजे BMW घ्यायला तुम्हाला किती दिवस लागतील. डॉक्टर म्हटला, किती चांगली प्रॅक्टिस आहे, किंमत 64 लाख आहे. मला म्हटलं 10 वर्ष लागतील. म्हटलं ओके. म्हटलं ही वेंट टू कन्स्ट्रक्शन बिल्डर. ते तर डॉक्टरपेक्षा जास्त कमवतात. कसं जरा विचार केला, 5% घेतो म्हटला. BMW व्हॉट इज देअर, 64 लाख काय फार नाही. मग हा म्हणला, लोकांची विचार करण्याची पद्धत कशी आहे बघूया मोठ्या लोकांची. ही वेंट टू टाटा. टाटाना विचारलं, तुम्हाला आता त्याला माहिती होतं टाटा काय अशी सुटकी वाजली 10 BMW पडतील ना. आणि कसा विचार करतो असं म्हणतात का. तो टाटाना विचार, टाटा विचारात पडले. टाटा विचारात पडले म्हटलं, हा विचारात पडला. टाटा का विचारात पडले म्हणून. आणि टाटाने 10 मिनिटं असेल, मला म्हटलं 15 वर्ष लागतील. म्हणलं अरे, डॉक्टर 10 वर्षात घेतोय, हा 5 वर्ष, तुम्हाला 15 वर्ष का, असं काय करता म्हणले. ती कंपनी केवढी मोठी आहे BMW. या लोकांची धाव कुंपणापर्यंत, ते गाडीचा विचार करतोय, हा कंपनीचा विचार करतोय. आणि नुसता विचार नाही केला, ही डिड इट. एअर इंडिया परचेस केलं त्यांनी. कळलं की नाही. क्षमता असं पाहिजे ना. टेन्शन म्हणजे काय, स्ट्रेस कशामुळे असतो माहिती का, एक्सपेक्टेशन मायनस ॲबिलिटी. म्हणजे ॲबिलिटी वाढवा ना तुम्ही. वी कॅन डू दॅट. नाही, खूपच इन्साइटफुल झालं सर आजचा पॉडकास्ट. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा, बघणाऱ्यांना ह्यातनं शिकण्यासारखं भरपूर आहे. तुमचे इन्साइट काय होते, तुमचे टेक अवे ह्यातून काय होते, हे आम्हाला नक्की सांगा. आणि बाकी आपण भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.